मैदान पूजन होऊन कुस्तीला सुरुवात होईल. कबनूरचे ज्येष्ठ श्री प्रमोद पाटील, मान्य श्री अशोकराव पाटील, मान्य श्री मोठ्या थाटामाटात आणि उत्साही वातावरणात संपन्न होत आहे. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा यांच्या उपस्थितीत मल्लयुद्धभूमीचं पूजन संपन्न होत आहे. हॅलो, मैदान उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. अशोकांना उशिरा येणाऱ्यांना परत पाठवा. त्याच्यात पुढचा वेळ येणार नाही, हे चुकीचं आहे पद्धत. लहान मुलांच्या पालकांनी किंवा आपल्या नातवाला पंतवाला याच्यासाठी हा क्षण गेला, कधी परत न येण्यासाठी आठवण मात्र राहिली आयुष्यभरासाठी. कारण प्रत्येकाचा इतिहास आहे. अनेक महान मल्ल या कबनूर मध्ये होऊन गेले. श्रमदानातून दर्ग्यामध्ये तालीम बांधली. त्यावेळेचे अलगे गोमकानी कैता मुडद्याला सुद्धा जिवंतपणा आणणार महाराष्ट्राचं शासन मान्य रणवाद्य. हो 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 सलामीलाच काळ्या लांगेचा पैलवान अंगावर धावून कुंभार पैलवान प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी झाल्या. दक्षिणेकडले कॅशियर मिळू दे. आपल्या गावचं मैदान आहे. आपण पहिला शिस्त रेश पाटील उमळवाड, सुमित हरेर रेंदाळ, सर्वेश कमते रांगोळ्या. संपाळ विरुद्ध विशाल कुस्तीला सुरुवात. संपाळ हातवर, व्यंकोबा मैदान अमृत मामाचा पट्टा, कथई रंगाची लांग घेतला आणि विशाल 5वी नकाशा कुस्तीला सुरुवात झालेली आहे. मनोज मगदो मुरगोड आणि यश कामांना पट्टन कोटली आहे. बघा उक्त्या कुस्त्या अशोकांना थांबवा, अजून पोरं येणार ते. युवराज कामांना पट्टन कोटली. अरमान शेख, वेदांत अवघडे. लंगोट तुम्ही घातला असेल वरनं लांगी पाहिजे. चालू आहे कुस्ती. कुस्ती करा आदित्य. महिना तुम्ही 15-20 हजार रुपयाचा खोराक खाताय. लांग लंगोट घालून मैदान मध्ये या. चांगल्या जोडीत तुम्ही लढा लागलाय. मैदान अतिशय चांगलं आहे. संकेत कुमार झालेले कुस्ती आणि विश्वजित चौगले गो. कर 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 अवघडी कुस्ती करायची आहे. धरवड धरवड काय तर होते की जरा जोरात. पडला का पाडल्यापेक्षा वाव वाव हो हो सुंदर बांगडी बांधण्याचा प्रयत्न आहे तिकडे दक्षिणेला.
त्याला खाली उभा करायचं पैलवानाने. बापू तुम्ही इकडे दोघांनी लांगा पकडलेल्या आहेत. खाली चला, खाली चला. कारवाई पाहिजे ओ कराजक डक्की. दोन्ही पैलवान वाचलेले आहेत. परत पायगिस्सा वाचलेला आहे. शबास. लावून घ्या. जाहिरात घेतली का? जाहिरात स्वरा शिनगारे तळणगे आणि लालसाहेब शेख शिवेचा मारुती. पोस्टर वरली बॉक्स मधली 57 नंबर कुस्ती लागते. 57 नंबरची कुस्ती लागते. स्वराज शिनगारे तळदगे यांच्या विरुद्ध लालासाहेब शेख. ते महान मल्ल आहात. त्यांना कुस्ती गतिमान करायची सवय लागली पाहिजे. दोन्ही पैलवान बैठ्या अवस्थेत आहेत. नवंदर काढण्याचा प्रयत्न आहे. सिंगा लिल्सन चढवण्याचा प्रयत्न आहे आणि सिंगा लिल्सा चप्पल चित्त्यानं ढाण्या वाघावरती मात केलेली आहे. धनाजी पाटील हा. यांचा पट्टा. मारेगा जोर तो बनेगा मोर. धनाजी पाटील यांचा पट्टा पट्टणकडले प्रेक्षणीय कुस्तीकर विजयी आणि पट्ट्यानं कुस्ती मारणार वस्तादाच्या चेहऱ्यावर एक वेगळं. बर ठीक आहे. आणि तेजस कांबळे समोर आहे. पवन मोठ्या जोडीत येत आहे. युनिफॉर्म वर येत जाऊ. माननीय खासदार साहेब जयश्री माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम. भारताच्या लोकसभेमध्ये या भागाचा खासदार म्हणून नेतृत्व करणारे सन्माननीय धैर्यशील माने साहेब. रणवाद्याच्या निनादामध्ये त्यांचं आगमन होत आहे. सन्माननीय अशोकांना पाटील त्यांचं स्वागत करतात. चॅम्पियन तानाजी बंडगाव. शबाद 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 शबाद. वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु. शबाद 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 शबाद. पेढे पाटील साहेब, अशोक पाटील साहेब, विठ्ठल चोपडे साहेब, प्रमोद पाटील साहेब. मेन रोडवर त्यांनी गाड्या काढून घ्यायच्या आहेत. वाहतुकीला अडथळा झालेला आहे. पर्याय मार्ग हा एकच आहे. त्याची सर्वांनी दक्षता घ्या. इथं आहे ते. हो डोले. हा लावा की लावून घ्या. हो टाळी वाजवा की सर्वांनी. हो बाकीच्या मान्यवरांनी कुस्ती मैदान. हॅलो. याचा प्रयत्न करत असाल तर मोकळ्या हाताने जावं लागेल. तो काही मुलांना वाटतंय वेळानं गेले की ती हा. कुस्ती आहे असं वाटतंय. अशोकांना तसं काही नाही आहे. बिजली मल्ल संभाजींना पवार यांची कर्नाटकात कुस्ती होती. मोठ्या जोडीत होती. नाव पुकारल्या अप्पाने अंगातला शर्ट काढला, लांगात चढवल्या आणि आखाड्यात आले लक्कलकोटवर उडी हो. मारून आणि नुसत्याने जय बजरंगाची आरोळी ठोकत आले. आणि आता बी पैलवान येतात खाटकाच्या दुकानकडे बोकट ढकलल्यावाने. याच कारण करंट आणि पारा. ज्याच्याकडे करंट आहे, पारा आहे, तो थांबत नाही. करंट आणि पारा मच्छी असावा लागतो. गोटा. शबास. त्यावेळेला लोणी होतो. आता स्टिंग आलंय. आणि फोटोग्राफर कॅमेरामॅन तानाजी पाटील सतत धन्यवाद. कार्यरत व्यक्तिमत्व. सतत कार्यरत. पुढचे पैलवान मैदान रिकाम आहे. एकमेव कुस्ती चालू आहे. एका वेळेला 4-5 कुस्त्या चालतील अशी भव्यदिव्य व्यवस्था आहे. का स्पीकर ऑपरेटर एवढं मोठं मैदान तुम्ही सारखी हालचाल का करता हो? वीर गुराव वेगळे आदर्श शितोळे मुरगुड आलाय का? त्याला पैलवानाने कपडे काढून आत यायचं आहे. लावून घ्या ती. हॅलो. 59 नंबर कुस्ती लागते. समर्थ सावंत वेकोबा कोल्हापूर महापौर केसरी आपण
बांगडी बांधलेली आहे. 59 नंबर जाहिरातीवरची कुस्ती. समर्थ सावंत सुंदर बांगडी. गुंडा पटेल सचिन पैलवान हात लावून द्या मला. सचिन पैलवान हात लावून द्या. तो गोंधळ मला पसंत नाही. बापा ओ 60 नंबरची जाहिरातीवरील कुस्ती. निखिल माने सांगली. सचिन ते प्रकार म्हणलं तिथला ते गोंधळ आम्हाला मध्ये त्यांची त्याला खऱ्या अर्थाने आठवण येत्या. जसं हनुमंताशिवाय रामायण पूर्ण होत नाही तसं कबनूरचं म्हणलं मैदान की देवगुणांना पाठ. गर्दी किती झाली बघा. इकडे तिकडे जरा वळून बघा किती गर्दी आणि गाड्या रस्त्यावरती किती पार्किंग झाल्यात. 2 तास इथली गाडी निघायला वेळ लागेल. मैदान संपल्यानंतर एवढी गर्दी झालेली आहे. कुणाल आवळे, व्यंकोबा अमित कांबळे ढोणेवाडे, आकाश शेटे होपरी विरुद्ध बाबू मेंढे गंगावेश. 27 लक्ष उद्याच्या फ्रंट बनावर या मैदानाचा संपूर्ण इतिहास येणार आहे. कोण कोणावर कशा पद्धतीने विजय मिळवला, नियोजन कसं होतं, कंट्रोलर कसं होतं, याच्यासाठी शिस्त महत्वाची. नियोजन बघितलं की कार्यक्रम सगळा इस्कोट. नियोजन पाहिजे. चला पहिलवान. हा बोला. शाबास, शाबास, शाबास. 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 दोन भाऊ लढायला लागले. एक विश्वजित गिरीबुवा आणि दुसरा सुजित गिरीबुवा. शाबास. दोन्ही पोरं उपरीची पण राशिवड्याला ओ कला जा. राशिवड्याचा पैलवान करा की टाळ्या. सागर चौगले सरांचा पट्टा. अहो तू परत लावायचं नाही रे. हे बघा डॉल्बीवाले पैलवान विजय झाला की त्याची माहिती सांगणं हे आमचं निवेदकाचं कर्तव्य. कुठल्या गावचा, कुठल्या वस्ताचा, कुठल्या तालमीचं, त्याच्या घराण्याची परिस्थिती काय ते सांगूपर्यंत म्हणजे तुमचं चालू. जरा कुठं तर शिस्त पाळा. लावा खरं कशा वेळी लावायचं तेवढं भान ठेवा. उशिरा येणाऱ्या पैलवानांची कुस्ती रद्द केली जाईल. आता 40 नंबर पर्यंत दिलेला आहे. जाहिरातीवरल्या 40 नंबर पर्यंतच्या कुस्त्याला पुकार दिलेला आहे. रस्त्यावरच्या मोटरसायकल धन्यवाद. या ठिकाणी मोटरसायकल काढावे. ट्रॉफिक जाम झालेला आहे. डॉक्टर बाळू माने रस्त्यावर कोण कोण गाडी यांची लावलेली आहे, उपस्थिती लाभलेली आहे. त्यांनी हात आणून लावावे. संपत माने वारणाचे 1993 चे मानधनधारक पैलवान कुर्लपचे. मैदानात फिरतोय विश्वजित पाटील. ऋतुराज पाटील त्याला जोड पाहिजे. कोणाची करायची इच्छा आहे का? त्याच काम आहे. टक्कर ऋतुराज पाटील धनाजी पाटील यांचा पुतण्या पट्टणकोडली. मैदानात एक पोरगा फिरतोय. एवढ्या मैदानात त्याला जोड नाही का? यांना पळत आणि त्या सलामी. नंबर 4 चे पैलवान श्रीमंत भोसले सुदेश ठाकूर. आपण हे दर्शन देऊन जायचं आहे. कबनूरच्या कुस्ती शौकीनांच्यासाठी तानाजी फोटो यांच्याकडून स्क्रीनची व्यवस्था डाव्या बाजूला केलेली आहे. स्क्रीन सुद्धा आणि या ठिकाणी ढाक लावलेली आहे. लावण्याचा अटोकाट प्रयत्न अण्णा निंबाळकर वस्ताद यांच्याकडं. हॅलो हॅलो. एक मन मिळावं आणि शांत वृत्तीचा पैलवान म्हणून 1980 ते 90च्या काळामध्ये बघितलं जायचं ते अण्णा निंबाळकर कबनूरकर आज मैदानच्या सुरुवातीपासून पंचाचं काम करतात. वय उत्तरतीला लागलेलं आहे पण अजूनही तब्येत बघण्याजोगे आहे. पोट अजिबात सुटलं नाही. नाकापाशी वळंबा सोडला की पायाच्या अंगठ्यावरच पडायला पाहिजे. काय तब्येत राखल्या बघा अण्णा निंबाळकरने. अहो पहिलेच फोर व्हीलर असतील त्यांनी हात आणून लावायचा आहे. न करता खेळा. पडला काय पाडला यापेक्षा लढला कसं अधिक महत्वाचा. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आत्ता लागलेली कुस्ती अतिशय चांगली आहे. छोट्या जोडीतले आहे पण एक कुस्तीतले जादूगार आहे. धक्कादायक निकाल द्यायची क्षमता त्या दोघांच्याकडे सुद्धा. कुस्तीतली मास्टर की त्यांच्या अंगात भिनलेली आहे. अशी कुस्ती लागली आहे. तो संदेश आवटे सहदेव मानेचा पट्टा आहे आणि दुसरा तो सचिन पुजारीचा पट्टा चंदूरचा.
प्रणव पुजारी, कुस्ती बरोबर काय झाली. आकाश शेटे उपरे आणि बाबू मेंढे गंगावे, फरदीन जमादार. आज चला चला घ्या. हे आलं बघा ढोणेवाडीचं जमादार घराण्यातलं पोरग. जवळजवळ 20-22 एकर माळ आहे ढोणेवाडीला. पण आजोबा म्हणतात घरात पाहिजे कायदा तर किंवा काठी तर. कायदा म्हणजे वकील आणि काठी म्हणजे पैलवान. म्हणून या तिने नातवाला असं कुस्तीत सोडलं. तो फरदीन जमादार ढोणेवाडी एक चप्पल चित्ता आहे, लढतोय चांगला, फक्त खेळतोय कसा बघा. आणि त्याचा जोडीदार फरदीनचा नंबर किती? 34 नंबरची कुस्ती. फरदीन जमादार ढोणेवाडी विरुद्ध राजवर्धन माने व्यंकोबालाईका अमृत कौतुक करतोय. आणि हा याच भागातला हलवू नको रे दादा. नंबर किती वस्ताद? 37 नंबरची कुस्ती लागते. महेश खोडगीर आणि फरदीन जमादार बरं का. एक बघण्याजोगी कुस्ती आहे. पब्लिक कोण आहे, पंच कोण आहे, हलगीवाला कोण आहे, निवेदक कोण आहे, फक्त समोरच्याच शांत डोक्याने ऑपरेशन करायचं समोरच्याच. असा फरदीन जमादार. आणि तो मगाशी निवेदन केलेलं पोरग विजय झाला बघा. संदेश आवटे त्याचं नाव, सहदेव माने त्याचा पट्टा वस्ताद आणि पट्टणकडली त्याचं गाव. पैलवानगडी आणि उलटी उडी तो संदेश आवटी. आणि एवढं फरदीन जमादारवर ताबा घेतला प्रतिस्पर्धी पैलवान महेश कोडगीर ना. लाल लांगातलेला महेश कोडगीर बर का. लाल लांगाने पंचायत अण्णा निंबाळकर त्या कुस्तीला. लाल लांगातलेला महेश कोडगीर, त्याचे वडील मिलिटरी रिटायर्ड आहेत. एका घरात 2 पैलवान, एक थोरला भाऊ त्याचा गंगावेशला खेळतोय आणि महेश कोटगीर गावातच खेळतोय. इकडं आपल्या 332 सर्कल मध्ये राहतात. बंडगर माळला वडील राहतात. त्या घरात नंबर सांगा बसतात. 28 नंबरची कुस्ती लागते. आकाश रोटे हुपरी तालीम दर्गा का विरुद्ध पैलवान बाबू मेंढे गंगावेश. आणि गंगावेश तालीम कुणाकडे आत्ता आलेले 1984 चे महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे ज्या तालमीत सराव करत होते ती गंगावेश तालीम. 1 नंबरला कुस्ती आहे सिकंदर शेख, ती गंगावेश तालीम. ज्या गंगावेश तालीमीमध्ये 1971 चे हिंद केसरी दीनानाथ सिंह सराव केले ती गंगावेश तालीम. 1964 आणि 65 चे जनतेमध्ये जनार्दन सामावलेला असतो. त्या जनार्दनाला दर्शन द्या आणि घ्या. श्रीमंत भोसले तालीम व्यंकोबा. एक उत्तरोत्तर वाढत चाललेली जोड विरुद्ध सुदेश ठाकोर, शुभम शिंदे, प्रशांत शिंदे. आणि 2 नंबरचे पैलवान किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी सोनू कुमार भिवानी. राजवर्धन नाव त्याचं बरं का. वडील यंत्रमाग काम. राजवर्धन हात वर का. चव्हाण इंगळे शाबाश. आणि विरुद्ध पैलवान मलकारी पुजारी चंदू. एक बघण्याजोगी कुस्ती आहे. अशा कुस्तीला प्रारंभ झालेला इतिहास कबनूरचा. शबाज 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 शबाज. हो 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 हो. हॅलो एवढं दिसाला एवढं बारकाय. हॅलो हो मी काय सांगितलं तुम्ही कुस्ती समालोचक धनंजय मदने बोलतोय. 13 वर्षे सेवाकाला कोल्हापूरला होतो. 13 वर्षे निवेदन क्षेत्रात आहे. मोजून 2 मिनिट करा की असतात. या जीवनात काय तर त्याच्या मनावर एक लंगी घातलेल्या तिकडे खडाखडी कुस्ती चाललेल्या. तिकडे खडाखडी कुस्ती चालली. निखिल माने गुरगुराय लागलाय. म्हटले साहेब हा पैलवान हात येतात त्यांचं स्वागत करा. आजच्या मैदानामध्ये या पैलवानाच्या कुस्ती आकर्षका तो शुभम शिंदे आणि श्रीमंत भोसले. हे 2 पैलवान हलगी वाद्याच्या निनादामध्ये कबनूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आलेले आहेत. वेलकम. जरा दोघांच्यासाठी टाळ्या करा मंडळी. टाळ्या हो. टाळ्या. हो 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 हो. शुभम शिंदे जरा हात वर करावं. ज्या पैलवान उपहिंद केसरी तुषार दुबेला
पुण्याच्या चंदननगर मध्ये आंतरराष्ट्रीय मैदानामध्ये 10 मिनिटांमध्ये चारी मुंड्या चित केला हा पोरगा शुभम शिंदे दत्तवाडचा. हात वरती करा, टाळ्या. आणि हा पैलवान श्रीमंत भोसले हो हातवर हे हलगीवालिया गावात पेटवड गाव बसलं बिंच जवळजवळ 2 महिने तारखा शिल्लक नाहीत. अनेकांना तोडून सुटलाय. काल त्यानं कोथरी गाजवलं, परवा दानोळी गाजवलं. असा श्रीमंत भोसले आता मैदानावर थोड्याच वेळात येतोय. एक लढाऊ पोरगा म्हणून बघितलं जातो तो श्रीमंत भोसले. करा की टाळ्या. हरी पुजारी पट्टणकडले हात वर कर. हरी पुजारी हिरवी लांग घातलेला हरी पुजारी आणि विरुद्ध पैलवान विक्रांत कोळसे. हेगळी कोळसे वस्तादांचा चिरंजीव. याचे वडील सुद्धा फार मोठे पैलवान कोळसे वस्ताद हेगळीचे. किती नंबर? 38 नंबर. 38 नंबर. प्रसाद पाटील कबनूर. आज का हॅलो हॅलो. नाही ते कॉर्डलेस माईक म्हणून त्यांच्या कन्फ्युजन चाललंय. त्यांची काही चूक नाही. अतिशय चांगली समजून एक मैदानामध्ये त्या पैलवानच्या कुस्तीची मागणी वाढलेली आहे. मी उत्तर महाराष्ट्रात असतो, खानदेशात असतो, विदर्भात असतो, मराठवाड्यात असतो. निखिल माने हात वरती. भोसले व्यायामशाळा सांगली शहाजीराव पवारचा पट्टा आणि संग्राम शिनगारे तळंदग्याचा कुस्ती बघा. शहाजी हंडेचा पट्टा. खणखरीत तब्येतीचा दंड थोपटले. दोघांनी टाळ्या वाजवून गेला. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आणि गडहिंग्लज ते गडचिरोली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या पोरानं आपल्या नावाची क्रेज तयार केली आहे तो निखिल माने भोसले व्यायामशाळेचा कुपोषित बालक म्हणून तालमीमध्ये आई वडिलांनी शरीर सदृढ होण्यासाठी पाठवलं आणि लक्ष्मीपुत्र ठरला निखिल माने. आज जनमानसाच्या हृदय शिवासनावर राज्य आहे आणि संग्राम शिंगारे हम भी कुछ कम नाही म्हणत. चोख पवित्र्यात उजव्या पवित्र्यात तळंदग्याचा पोरगा बनायला कुणी ओरडू नका मोकळं. हा कार्यक्रम मनोरंजनाचा नाही. इथली बसा, इथली बसा. कुस्ती बघा. कुस्ती ही आजच्या मैदानाचा आकर्षक आहे. हो 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 हो. संग्रामचा कब्जा घेतला निखिल. बक्षीस वाटपच्या टेबला पाठीमागे उभा आहे आपल्याला. वा 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 वा. कुठं आहे निलेश पाटील? हो सर, निलेश पाटील साहेब कौतुक आहे तुमचं. कोण कोणाला तंबाखूची पुढे दिना. तुम्ही 500 रुपये दिले. बसवून घ्या, बाहेर काढा. माजी डेप्युटी सरपंच करबुक कबनूर ग्रामपंचायत. अहो घरात पाणी आहे. बक्षिसाच्या टेबलच्या पाठीमागे उभा राहिला ते बसून घ्या. निखिल मानेनं कब्जा घेतलाय. बक्षिसाचा वर्षा अशोकांनी अर्थात केली. गरीबाच्या पोराला बक्षीस द्या म्हणून कुणी कुणाला पाडू द्या. प्रत्येक माणूस खिशात हात घालायला लागलाय. बक्षीस मिळवायला कार्यकर्तृत्व करावं लागतंय. घरात पाणी, देवाऱ्यावर पाणी, देवाऱ्यावरच्या पाण्याला तीर्थ म्हणतात. शेंगदाण्याचा गुळाचा संगम झाला की त्याला प्रसाद म्हणतात आणि शेंगदाण्याचा दारूचा संगम झाला की त्याला चकना म्हणतात. मला बोलासाठी आणलंय पंढरपूरनं. हा माझी गोळी कडू आहे. गुण नक्की आहे ना. निखिल माने हे शिटिका मारायला काय गौतमी पाटील आली का? हा मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हे. जर कुस्ती पटत असेल तर टाळ्या वाजून प्रतिसाद द्या. अरे आता हलगीवाले कुठं जागलेले. महादेवराव अशोकराव कारंडे यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कमिटीचं कौतुक करून 100 रुपये आणि निखिल मानेच्या आणि संग्राम शिंगारेच्या कुस्तीला 200 रुपये. याला म्हणतात दान. सत्पात्री दान. अहो समुद्रात पडणारा पाऊस व्यर्थाय.
पोट भरलेल्या माणसाला जेवण घालणं व्यर्थ आहे, याच्याकडे धन आहे त्याला दान देणं व्यर्थ आहे, मूर्ख माणसाला उपदेश करणं व्यर्थ आहे. आज लाल मातीला तुमच्या आधाराची गरज आहे. मिलिंद स्टेजवरले पैसे गोळा करून ठेवा. कुस्ती झाल्याबरोबर लगेच द्या. मल्लाप्पा माळी यांच्यातर्फे दोन्ही पैलवानला 50-50 रुपये, कुणी विजयी होऊ द्या कुणी पराजित होऊ द्या. मल्लाप्पा माळी, कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी, लसूण मेथी कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. संत सावता महाराज सोबत निखिल माने त्याच्या नशिबात असलं तर भविष्यामध्ये तो ऑलिम्पिकपटू असू शकतो. वाहिगुरु निकाल डावावरती कुस्तीचा निकाल, महाराष्ट्राचा लाडका निखिल माने विजय झाला. तानाजी वाकरे यांच्यातर्फे 101 रुपयाचे बक्षीस. निखिल माने गरीबाचा निखिल माने हो, मी पंढरपूर आलोय, माझ्यातर्फे निखिल मानेला 100 रुपयाचे बक्षीस. करा टाळ्या त्याला. सर्वांनी खिशात हात घाला, कुणी 100 द्या कुणी 50 द्या. तानाजी वाकरेकर यांच्यातर्फे किती? 101. आणि माझ्याकडून सांगितलंय मी काय दुसऱ्याला घेत नाही, माझं देतोय. मला दिलेत का? ठीक आहे. कुस्ती समालोचक यांना आमच्या गावचे अजित खुडेकडून पराभूत झालेल्या उमेदवाराला 500 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. पराभूताची सुद्धा कदर केलेली आहे. गजानन आमले यांच्याकडून पैलवान गोविंद कांबळे वस्ताद यांचा नातू पृथ्वी कांबळे कबनूर यांची कुस्ती पैलवान संदेश खोर धुणेवाडी. या कुस्तीत जिंकणाऱ्या पैलवानाला अविनाश पवार यांच्याकडून आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वी कांबळे पृथ्वी शरद कांबळे विजय झालेला आहे. विजय झालेला आहे. पृथ्वी कांबळे कबनूर, गोविंद पैलवान गोविंद वस्तादांचा नातू. करा की टाळ्या, गावचं पोरगा आहे. अशोकांना मान्यवरांच्या शुभ हस्ते गदा प्रदान पृथ्वी कांबळे या गावचा खांद्यावर घेणारा पैलवान आहे म्हणून बरा आहे. अहो त्याला खुराक खावं लागतं असं उचलून घ्यायला. सँडविच आणि बर्गर खाऊन पिझ्झा खाऊन असं उचलणार येणार नाही. अविनाश पवार आहे काय? पृथ्वी शिंदे पैलवान. पृथ्वी कांबळे या कुस्तीत विजय झालेले आहेत. ते कबनूरचे पैलवान आहेत. सोडले हातवर आणि विरुद्ध समर्थ पाटील गंगावेश. अरे अप्पा कामानाचा मुलगा यो. त्या सगळ्यांना जरा लाज वाटेल असं सांगा जरा. आवाज येतोय का तिथपर्यंत? येतोय आवाज? हात जोडलेले करतात का? ताट पण आहे, मर्याद लक्ष नसतं. तेव्हा माझ्या तोंडाकडे बघते, तेव्हा तेव्हा माझ्या तोंडाकडे तेव्हा ते टी शर्ट घालू. शंकरवालिया तेव्हा हात जोडलेले करतात का? 200 किलोमीटर हात जोडते तेव्हा बघते तोंडाकडे. बाहेर क्रेन आहे बघा. तिकडे शूटिंग करते तेव्हा ते. बाहेर क्रेनवर जावा, क्रेनवर. ही इथली म्हणे का उभा राहा तुम्ही का उभा राहा? हात जोडतोय कळते का? अजून 10 वाजेपर्यंत कुस्त्या आहेत म्हणून सांगतो. कोरोनात वाचलो राव आपण. स्टेजच्या डाव्या बाजूला स्क्रीन लावलेली आहे. अहो आपण काहीतरी भाग्यवान आहे, एवढा मोठा माहोल कुस्तीचा घेतलेला आहे. तिकडे अमृत मामा या लागले, त्यांना वाजवता ना की तुम्ही? सस उठलं कुत्र हागाय बसलं. काय राव, एका साईडला सस पळ लागलं आणि एका साईडला वागरला होत्या. पापा संदे, आकाश रोगे उपरे. पापा संदे, जिथं जिथं माणसं उभा राहिले ते बसवायचं नसल तर शबाश 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 शबाश. बापू भोसले
मोहिते हजर झालेले आहेत. ठेवून 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 पैलवान अमृत भोसले यांचं कबनूरच्या वतीनं ठेवून स्वागत. अखंड महाटे अमृत भोसले यांचं सहर्ष स्वागत. टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करा या महाटाच्या महान मल्लाचं. 21 नंबर पुन्हा हो पैलवान प्रशांत शिंदे भोसले व्यायामशाळेचा पैलवान अख्ख्या महाराष्ट्राच्या नंबर 2च्या फळीमध्ये ज्या पैलवान आपला आगळं वेगळं अस्तित्व निर्माण केलेला आहे तो लाल टी शर्ट घातलेला आहे पैलवान. आणि MP केसरी हंडे पाटील तालमीचा सुदेश ठाकूर ज्याचे आई वडील पाणीपुरी विकण्यासाठी सांगलीत आले आणि 3 भाऊ एका घरात पैलवान तयार झाले. गरिबीतला पोरगा महाराष्ट्रामध्ये सुदेश ठाकूर. या दोघांसाठी टाळ्या करावं. कोल्हापूर केसरी कुस्ती करा कुणाल विरुद्ध पोपट गंगावे. असलम पठाण गंगावे विरुद्ध यश खाले मुरगुड. ऋतुराज मगदूम व्यंकोबा. 2 रुपये मिळाले त्यातलं 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाचं भाकर घ्या. भाकर तुम्हाला पोट भरला का मिळेल, पुस्तक तुम्हाला ज्ञान देईल. तो कमवायचा आणि शिकायचा. पुण्यामध्ये MPSCचा अभ्यास करत होता, ग्रॅज्युएट झाला होता. अचानक कोरोनाचं संकट आलं. योगासनाचे प्रकार करून पोटाचा उदरनिर्वाह करत होता. अचानक कोरोनाचं संकट आलं आणि आईला कोरोना झाला. जगाला संकट आलं तसं त्याच्या कुटुंबावर संकट आलं. 4 लाख रुपये रक्कम त्याच्याकडे होती, योगासनं करून मिळवली होती. आणि अचानक आईला कोरोना झाला. ती 4 लाख रुपये रक्कम आईला खर्च केली पण आईला वाचवलं. टाळ्या करा त्या पोरासाठी. आई काय असते या जगातून ज्याची आई गेली त्याला माहिती आहे आईची किंमत काय असते. आई गोट्यातील गाय असते, लंगड्याचा पाय असते, आंधळ्याचा डोळा असते. आई दुधावरची साय असते. आई गुरु असतो, आई कल्पतरू असतो, आई सौख्याचा सागर असतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो पोटाच्या खर्चापेक्षा दवाखान्याचा खर्च मोठा. योगशास्त्र शिकल्याने कदापि होणार नाही तोटा. हा योगशास्त्राचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे परांडा जिल्ह्यातलं पोरग करतोय. परांडा तालुक्यातला उस्मानाबाद जिल्हा पूर्वीचा आता धाराशिव. टाळ्या करावं त्याच्या बघा. तुम्हाला पटलं त्याचा संसार कोलमडून पडला आज, त्याची स्वप्न भंगले, त्याला 150ची मदत करा. पैसा खुदा नाही लेकिन खुदा से भी कम नहीं है. जे का रंजिले गांजिले त्याशी मने जो आपला, देव तेथीची जाणावा साधू तोची ओळखावा. या गावात दानदार माणसं आहेत. प्रत्येकाच्या खिशात आज उर्साच्या निमित्ताने 150 आहेत. काहीतरी मदत करा. आणि वाघमोरे सरांनी सुरुवात केली. 100 रुपयाची बिदागी वाघमोरे सरांनी त्या योगापटूला दिले. धन्यवाद आहे वाघमोरे पायानं सर. टाळ्या वाजवतोय, तुम्ही हाताने वाजवा म्हणतोय. पैसा कुठं खर्च करायचा तर दान आणि भाव असावं आदमी ना लागतं. पद से बड़ा होता है ना कद से बड़ा होता है. जो मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा आदमी होता है. त्याला मुसीबत आहे तुम्ही मदत करा. मांडी घातली, पायानं डोक्यावर उभा राहिले. काही जणाला अजून 2 तासानं रस्त्यानं नीट चालता येत नाही. वस्तुस्थिती माझी गोळी कडू आहे. तरुण पिढी सशक्त व्हावी, बलदंड व्हावी, बलशाली व्हावी, निरोगी व्हावी, निरोगी व्हावी आणि शरीराचं महत्व कळावं म्हणून हा कार्यक्रम घेतलाय. मनोरंजनासाठी नाही. पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार्या हे तर सर्व पुनर्लभ्य शरीर पुन्हा पुन्हा. किरण खांडेकर यांच्याकडून 100 रुपये. 100 रुपये. पाणी लागणार हो दादा. जरा ठेवा जरा ठेवा. संजय शिंदे यांच्याकडून 100 रुपये. सुनीलजी चेल्ला
आणि नगरसेवक आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. इचलकरंजी नगरपालिका योगासन पट्टूवरची बक्षिसाची खैरात लागलेली आहे. गरिबांचं कौतुकीचं होत आहे. तेलंगणे साहेब हे गरीबाचा मुलगा आहे आणि तो बघायच्या मी जात्याशी करतोय अरे ना फार गरिबीतला पोरगा, पाय डोक्यात गेला, एका पायावरून हाता लागले आणि हातात हात जोडून पाया पडायला आले. त्याला मोकळ्या हाताने पाठवू नका. या समयास मान्य संजय तेलंगणे सरकार यांचं आगमन हे मैदानी कुस्तीप्रियांचं हार्दिक स्वागत आहे. 2000 रुपये दिले साहेबांनी. रुपये 2000 रुपये पट्टा नंबर किती आहे तो 20 नंबर राजू मोठे व्यंकोबा. ओंकार पवार धोनेवाडी आणि राजू मोठे व्यंकोबा मैदान. खेळत होता तेव्हा कसं नाचत होता तसं असलं तरी यायचं नाही तरी यायचं. येणार अशोकांना येणार आणि मैदानात एक जुन्या पैलवानाची झलक मैदानात येते. नाव आहे त्यांचं बाळू शिंदे बाळू शिंदे पैलवान मैदानात जायचं आहे. पहिला कसं पैलवान मैदानात पळत येत होतो बघा तसं. जय बजरंग. वारे वाह. जय बजरंग. करायची टाळ्या जरा. वाघ म्हातारा झालाय पण हराळ खात नाही. याला म्हणतात बाळू शिंदे. वाहेगुरु 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 वाहेगुरु. शबाश 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 शबाश. आहा शबाश शबाश शबाश. बोला बजरंगबली की. आवाज येत नाही. कोरोनात वाचलोय बजरंगबली या आशीर्वादामुळं. देवाचं नाव घ्यायला कसला अहंकार आणताय. बोलो बजरंगबली की. हलगीवाल्याला 200 रुपये. हा अशोकांना पाटील कबनोरकर यांच्याकडून हलगी गुमकाने कैता. महाराष्ट्राचं शासनमान्य रणवाद्य मुडद्याला सुद्धा जिवंतपणा आणणार रणवाद्य यांना अशोकांकडून रुपये 200. बाळू शिंदे यांनी पीटी करत राऊंड मारला. या वयात वर्षानं वर खालचा खाली झाला पाहिजे. आणि स्टेजवर संजयजी तेलंगणे सरकारने अमृत मामांची जोड 25 नंबरची कुस्ती लागते. पैलवान असलम पठाण गंगावेशातवर निळांगा केला. विश्वासदादा हरवल्याचा पट्टा एक कवळ बिलव पोरग होणार पोरग असलम पठाण आणि विरुद्ध पैलवान यश खाडे मोरगो. कुस्ती छोटेगी नहीं. आणि महिला कुस्ती आखाड्यावर येते. जोड्या पाठवा. अशोकांना आणखी 4 कुस्त्या लागू देत. आणि मैदानात महिला कुस्ती त्या गौरी सोनटक्के मानकापूर विरुद्ध अप्रोजी मकानदार रोकडे. बाळू शिंदे हात द्यायचा. बाळू शिंदे चार पंच आणि 4 कुस्त्या. हो एक शिस्तबद्ध पद्धतीचं मैदान आणि एक गरीबा घरचं पोरग पण लढाऊ पोरग मैदानावर. नाव आहे त्याचं आरिफ शेख. कुस्ती बघा नंबर किती आहे. निघून गेल्या. अमृत मामांच्याकडे सराव करतोय. मोठ्या पैलवानांची मॉलिश करतोय आणि कुस्ती करतोय. आणि एक लढाऊ पोरगाची कुस्ती लागते. आरिफ शेख विरुद्ध किशोर धनगर तळंगे. कुस्तीला सुरुवात. बघण्याजोगी कुस्ती. हो पापण्या मिटरता. विश्वास हरगोली दादांचा पट्टा. देखण्या तब्येतीचा पोरगा विजय झाला. टाळ्या करा की महाराष्ट्राचं भविष्य आहे. इथून पुढे 4 वर्षानं बघायचं या पोराला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि कुस्तीला सुरुवात झाली. मोठे पैलवान मध्ये या. ओंकार पवार येणारा पोरगा अगदी बरोबर.
13 वर्षे सेवाकडे होतो. तुमच्या जीवनाचं संपूर्ण कुस्ती करिअर बघितलंय. महेंद्र देवकोटे बरोबर प्रॅक्टिसला येतो शाहूपुरीला. हा बटाच्या जवळच गावात. किती नंबर? 23 नंबर. किरण एवढे हात वरकर, किरण एवढे. आणि हा तर सर्वपरिचित शिवझडीचा ज्ञानेश्वर बोडके. एका घरात 2 भाऊ, हा ज्ञानेश्वर आणि दुसरा पृथ्वी. वडील सुनील बोडके हजर आहेत. कुस्ती झाली तर दर्शन द्यायला आत या. बाबासाहेब बेळकोरे 1993 चे वारणा कारखान्याचे मानधनधारक पैलवान. बाळासो माने कुर्लक आता सध्या कबनूर यांची तो उपस्थिती आहे. हे मैदान त्यांचं हार्दिक स्वागत करतं. धन्यवाद पैलवान बाळासो माने कुर्लक यांचे कबनूर. हो ज्ञानेश्वर बोडके म्हणतात त्याला. जरा सुनील बोडके असाल तर आतून दर्शन द्या किंवा त्याचे वडील. एक महिला कुस्तीपट्टू आखाड्यामध्ये सुनील बोडके फिरते. एक लेख आहे, ती मुलगी आहे. मुलगी आहे का मुलगा आहे ओळखू येईना. तब्येत कष्ट केलंय, मेहनत केली. सुनील आत या. कुस्ती क्षेत्रामध्ये मुली सुद्धा भारताचं नाव उज्ज्वल करू लागलेले आहेत. त्या आई वडिलांचं कौतुक आहे. मुलीला पैलवान केलेला आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळल्याची जात कळीला भावी नपीचा. मुली अनेक कुस्त्या हातायच्या, कुस्त्या हातायच्या अनेक कुस्त्या यायचाय. चला ए बापा. 1 मिनिट. एक चांगली कुस्ती आखाडे झाल्या. ऋतुराज पाटील पट्टण कडले आणि विरुद्ध पैलवान अजय बुतडे. 1 मिनिट. अजय बुतडे आलाय का? दानवे पांडव कापडू. डीएसपी जरा जरा ए बाबा अटपा. कुस्त्या मागं चालू आहे. चला लवकर. आपला जोडीदार हजर आहे अजय बुचडे. आणि शिवाजीनगरचे PI साहेबांची उपस्थिती लावलेली आहे. पंच म्हणून एक आरिफ शेखनं ताबा घेतलेला आहे. चांगली अशफाक तांबोळी आलेला आहे. दोघं बी अतिशय चांगली कुस्ती केला. दोघांचा बी मान राखायसाठी ही कुस्ती सोडवली जातात. दोघांना बी महेश पाटील साहेब आखाड्यामध्ये जे आलेले आहेत. बच गया फिर भी पकड़ा गया. विरुद्ध पियुष हवालदार. तळंगे आहे का? पियुष हवालदार. सागर आलेला नाही आहे. महेश पाटील साहेब इथून पलीकडं 50 किलोमीटर अंतरावरती कर्नाटक सुरू होत आहे. तिथं जमिनीला पाठ टेकल्याशिवाय छातीवर बसल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही. पोकळ गिस्सा, बॅक थ्रो, पाय गिस्सा हे असे डाव आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या कुस्ती. विश्वा दादा हरवल्यांचा पट्टा प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी. प्रकाश निशांत पाटील 2
मी गाडी एक टू व्हीलर कुणीतरी चुकून नेलेली असेल तर आणून द्या. नंबर सांगा. 39 41 आजच्या कोणती मैदानाचं नंबर कोणती आकर्षण टिपू महिला अहो, कुस्ती. गाडी सांगा कोणती. ए टिपू प्लेनर गाडी निळा पट्टा. कुणी गाडी चुकून नेली असेल तर आणून द्या. जरा मस्तीत फिरून येतो. गौरी 100% मानकापूर यांच्या विरुद्ध आफ्रिकी मक्कादार निरीक्षण PR राजूजी तहसीलदार यांची ताकद झालेला आहे. हे स्टार मिळवणं सोपं नाही. 18 तास डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करावा लागतो. पुजारी वेलकम. एक देखना आणि सुंदर पर्सनॅलिटी लावलेला पैलवान, वाघाच्या काळाचा पैलवान सिकंदर शेख योजिता. लोकांनी जोरात टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करा. कपूरकर आणि आलेले बाहेरगावचे पाहुणे जोरात टाळ्या वाजवून सिकंदर शेख यांचं स्वागत करा. मारू नका. हलगेवाले 1 मिनिट. सिकंदर मैदानच्या मधोमध या. पोरगा मी कुस्ती समालोचक धनंजय मज्ञानी. या सिकंदरच्या गावामध्ये अवघं 15 किलोमीटरचं अंतर. अगदी 100 रुपयाच्या जोडीपासून माझ्या नजरेसमोर तयार झालेला पोरगा. अगदी लहान गटापासूनच अशी कुस्ती लढतो आणि देशामध्ये अख्ख्या देशातल्या बड्यातल्या बड्या पैलवानाला पाडलं. जस्सा पट्टीला पाडलं, प्रितपाल फगोड्याला पाडलं, भूपेंद्र आजनाळाला पाडलं, उमेश मथुराला पाडलं, गौरव मच्छीवालाला पाडलं. देशात एकही पैलवान सोडला नाही. 20 बुलेट गाड्या जिंकल्यात, 4 थार गाड्या जिंकल्यात, 5 आल्टो गाड्या जिंकल्यात आणि 1 मैच जिंकली आहे. करा की टाळ्या. अरे कौन कहता हर दिन इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. टाळ्या करा की जोरदार. वडील काय करायचा? हमालीचा व्यवसाय. सकाळी टॉपच्या शुभास्ते महिलांच्या कुस्तीची सलामी दिली जाते. कन्या सासूराची जाये मागे परतोनी पाहे, तैसे होय माझ्या जीवा जेव्हा भेटशील केशवा. या 6 मुलींच्या साठी जोरदार टाळ्या करा एकदा. गौरी 100% विरुद्ध अफरोज मानकांदार. हो रेड कास्टूमच्या महिला कुस्तीपटून सलामीला सूर मारून पट काढण्याचा प्रयत्न केला होता. तिथंच बांगडी बांधलेली एका हाताची, तिथं खेमी धरलेल्या दोघींनी तोड काढलेली आहे. एकीमेकीच्या अटीतटीच्या मुकाबल्यामध्ये कोण विजयश्री खेचून आणणार? बांगडी डाव हे कुस्तीतलं ब्रह्मास्त्र आहे. बांगडी तोड नाही. बांगडी हा डाव अतिशय घातपाती डाव आहे. पैलवानला त्यातनं वाचण्याची संधी मिळत नाही. त्या ब्ल्यू कास्टूमच्या मुलीनं फार मोठ्या चपळाईनं तो हल्ला धुडकावला, कब्जा घेतला. टाळ्या करा त्या दोघींच्यासाठी. लावून घ्या आणखी एक महिला कुस्ती. अशोकांना लावून घ्या की कुस्ती. होऊ दे किती चांगली कुस्ती आहे. एक बघू दे की लोकांना. थांबा जरा 1 मिनिट. तेवढी कुस्ती चांगली आहे. प्रेक्षकांमधून कुस्तीला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुलांना लाजवेल अशा मुली कुस्ती लढायला लागलेल्या आहेत. अंधार फार झाला पंथी जपून ठेवा. वस्ताद लोकांनी फिरत राहायचं आहे. आतील पंच फिरतरावा. नाव सांगा. नंबर माळी सर. पंचांनी फिरत राहायचं आहे. पांडव घोरपडे बेटा हात वरती. पांडव घोरपडे विरुद्ध गुड्डी घोरपडे कबनूर. गुड्डी घोरपडे हातवर. गुड्डी घोरपडे या गावची कबनूरची लेख आहे. टाळ्या करा त्या रेड कास्टूमच्या गुड्डीसाठी. आणि जानवी पांडव. जान्हवी पांडव ब्ल्यू कास्टूमच्या. कुस्तीला सुरुवात. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. बोला अण्णा, बोला माईक मध्ये. सृष्टी सातपुते हातवर. सृष्टी सातपुते हा. आणि अनुराधा सुतार. केव्हा? कुस्तीला सुरुवात. सुनीता विलियम्स होऊन गेल्या, कल्पना चावला होऊन गेल्या, सरोजिनी नायडू होऊन गेल्या, लता दीदी मंगेशकर होऊन गेल्या. कर्तृत्ववान महिला या भारतामध्ये. रिओ मध्ये शबास. सरदार फिरत राहा. भारताला पदक मिळवून देण्याचा भोपळा फोडला.
त्या साक्षी मलिकच्या ह्या सर्व हो आदर्श महिला कुस्तीपटू कबनूरच्या आखाड्यावर लढतात. बोला बोला रोजिता कुंभार. कुंभार आणि ही काय नाव आहे? काय नाव आहे? अक्षरा मुलगी आहे का? वा वा वा. अक्षरा सुतार. शबास अक्षरा. शबास रोजिता अक्षरा. कुंभार आणि शबास. अक्षरा सुतार. शबास अक्षरा. 4 कुस्त्या, 4 पंच महिला कुस्त्या कबनूरच्या जंदी साहेब आणि ब्रांड साहेब उर्सानिमित्त आज प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या कुस्त्यांना प्रारंभ झालेला आणि पुरुषांच्या बरोबरीनं महिला सुद्धा प्रत्येक आज क्षेत्रात आघाडीवर भारताच्या आहे. सर्वोच्च पदावरती एक महिला बसलेली आहे. आदिवासी महिला डॉक्टर द्रौपदी मुर्मू. प्रतिभाताई पाटील 5 वर्ष राष्ट्रपती होत्या. वायुदल, भूदल आणि नौदलाच्या प्रमुख. सर्वोच्च पद राष्ट्रपती पदावरती होत्या. डोक्यावरचा पदर 5 वर्ष हलू दिला नाही. महाराष्ट्राची संस्कृती दाखवली. लताजी मंगेशकर भारतरत्न. कामच एवढं मोठं करायचं, तुमच्या कामाची दखल घेतली पाहिजे. एवढं मोठं काम केलं. एखाद्या खेळाडूने एवढं मोठं कर्तृत्व करायचं असतं की त्यासाठी देशाचा कायदा राज्य सरकारनं बदलला. विजय चौधरी GR काढला महाराष्ट्र शासन. सचिन तेंडुलकर ब्लास्टर शतकांचं शतक मारलं. IPL चा थरा सुरू आहे. भारतरत्न पुरस्कार दिला क्रीडा क्षेत्रासाठी. GR वेगळा काढला. बोलू नका घेऊ. हो आणि गुड्डी घोरपडे कबनूर. जान्हवी पांडव इचलकरंजी प्रेक्षणीय कुस्ती करून विजय. जान्हवी पांडव. करा की टाळ्या लेकरासाठी. करा की टाळ्या. जान्हवीला 200 रुपयाचं बक्षीस आलं. जान्हवी पांडव. शबास. मुली कुस्त्या लढायला लागल्या. मुलं निंबाळकर वाजतात कुस्ती करायला IPL सांगा. मध्ये व्यस्त आहेत. शिंदे वाजतात कुस्ती करायला सांगा. हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला लय पळवलं म्हणतात. मला बोलासाठी आणलंय हो. संपलेल्या कुस्तीमध्ये गौरी सोनटक्के प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी. प्रतीक्षा कांबळे कोमल आहे सोनी का? कबनूरची मुलगी आहे आणि छाया पाटकछल गोडगिरीची मुलगी आहे ती. कोमल सूर्यवंशी, छाया पाटलकर पापा आपला कुस्ती लावताय. 3 नंबर सानिका चौगले कन्या महाविद्यालयाची मुलगी आहे आणि लक्ष्मी गोडगिरी कर्नाटकची मुलगी आहे. त्यांची या ठिकाणी कुस्ती होत आहे. या मैदानासाठी अमृत मामांचे सहकारी प्रत्येक क्षेत्रात मामांच्या बरोबर सावलीप्रमाणे असणारे राजेश रजपुते माजी नगरसेवक, त्याचबरोबर प्रकाश तडाके आणि बाबू महाराज यांची सुद्धा इथं उपस्थिती लाभलेली आहे. हे मैदान जंदीसाहेब ब्रांडसाहेब उर्सानिमित्त आयोजित केलेलं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एक हाऊसफुल मैदान म्हणजे याच्याकडे बघितलं जातं. जरा सगळीकडे बघावं गर्दी किती जमल्या. आणि एवढी गर्दी जमल्या तर एकदा हनुमंताचा जय जयकार होऊ दे की. जो नाव घेणार नाही कमीपणा मानू नका. नामाप्रत्य तो नाही रे अन्यथा वाया आणि पंथी जाशी झाला. एकतत्व रावारी हरीशी करू येईल तुझी. नाम घ्या. नाम घ्यायला कंजूसपणा करू नका. बोला बजरंग बली की. हात वर करून घ्या. जो हात वर करणार नाही हातून दातकिळी बसा दातकिळी. बोला बजरंग बली की. बोला बजरंग बली की. अवघ दुमदुमला कंबरू. जंदीसाहेब ब्रांडसाहेब दोस्तरो हे हारजीत चालणे उभारून लावा. कुस्त्या जर वेळेत होत नसेल तर उभारून लावा. महिला कुस्त्या आहेत. आचारसंहितेचं बंधन आहे.
आणि या समयास माननीय आमदार प्रकाश अण्णा आवाडे साहेब यांचं आगमन हे मैदान हे कुस्ती कमिटी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रोज मैदान चालू आहेत पण येणारा राजकीय आखाडा चांगलाच रंगणारा म्हणून प्रत्येक जण शर्तीचा लांगा चढवा लागलेले आहे. इचलकरंजीचे आमदार श्री प्रकाश अण्णा आवाडे यांचं कबनूर ग्रामपंचायत पुरुष कमिटी कबनूर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. निर्माण त्याचबरोबर सर्वच कला क्रीडा साहित्य शिक्षण क्षेत्रातील कबनूरचे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. इचलकरंजीचे आमदार सरकार आणि प्रकाश अण्णा आवाडे यांचं सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत मौजे कबनूर व पुरुष कमिटी कबनूर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि गजानन आमले यांच्याकडून महिला कुस्तीत विजय पैलवानला रुपये 100 रुपये. धन्यवाद गजानन आमले. माननीय आमदार प्रकाश आवाडे यांचं सहर्ष स्वागत. राष्ट्रीय सरकार आणि अमृत मामा यांचं स्टेजवर आगमन. इचलकरंजीचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांचं कबनूर गावच्या वतीनं तसंच पुरुष कमिटी कबनूर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. हा एक नंबर बरोबर बरोबर. महिला कुस्त्यांना प्रारंभ झालेला आहे. एक वाघीण आहे आणि एक नागिन आहे. देखो आगे मुलींच्या कुस्तीला प्राधान्य देणारं गाव कबनूर. ओरो साजरा केला जातो आणि भलं मोठं मैदान घेतलंय. हे देशकार्य, हे राष्ट्रकार्य, हे समाजकार्य. हो हो हा, नाव सांगा. संजय सुतार. नाव सांगा ना महिलांचं. तीन सानिका नंबर चौले कन्या महाविद्यालय आणि लक्ष्मी गोडगीर कर्नाटक. पुरुष कमिटी कबनूर व कबनूर गावच्या वतीनं कोमल सूर्यवंशी कबनूर, छाया कबनूर पाटकर गावचे गोडगीर, डेप्युटी सरपंच विशाल यादव, श्री सुधीर लिगाडे यांनी त्यांना वैशाली पुष्पहार यादव, अर्पण करून प्रीती बन्नेनावार, स्वागत करायचं आहे. संपदा खराडे, श्रावणी पाटील, जाहिरातीवर 3 नंबरची गोष्ट आहे माळी 3 नंबरला नाव नाही आहे. सानिका चौगले आणि लक्ष्मी गोडगीर आहे 3 नंबरला. जाहिरातीवर हो, महिला कुस्तीमध्ये. इचलकरंजी विधानसभेचे आमदार श्री प्रकाश अण्णा आवाडे हो, ब्लॉकवर आहे, ब्लॉकवर. यांचं उरुस कमिटी कबनूर व जागृती पाटील ग्रामपंचायत कबनूर, कबनूर हातवर कर. जागृती यांच्या पाटील वतीनं फेटा विरुद्ध प्रतिभा कांबळे शहापूर. व पुष्पहार देऊन कुस्तीला सुरुवात. सहर्ष स्वागत करत आहोत. निकिता ऋतुजा बिल्ले कन्या महाविद्यालय विरुद्ध निकिता मुरगुडे कर्नाटक. चला लवकर. या गावचे डेप्युटी सरपंच श्री सुधीर लिगाडे यांनी पुष्पहार महिला कुस्ती दुसरी अर्पण करून त्यांचं सहर्ष ऋतुजा स्वागत बिल्ले करायचं. कन्या महाविद्यालय. महिला कुस्ती ऋतुजा बिल्ले कन्या महाविद्यालय. चला लवकर. 2 नंबरची महिला कुस्ती पाठवा. आणि निकिता मुरगुडे कर्नाटक. महिला कुस्ती चला आखाड्यावर. आणि यानंतर 1 नंबरची कुस्ती आखाड्यावर आर्या नवनाळे शहापूर विरुद्ध पैलवान ईश्वरी गडकरी हात लंगले. 1 नंबरची कुस्ती अशोकांना महिला ती 2 नंबर आहे. हो, ऋतुजा बिल्ले कुस्तीला सुरुवात. हातावर ऋतुजा बिल्ले लाल रेड कॅशोम आणि निकिता मुरगुडे कर्नाटक. निकिता मुरगुडे नंबर 2च्या कुस्तीला. आणि महिला कुस्तीची बिदागी अभिजित भरमगोंडा यांच्याकडून घ्यायच्या. अभिजित भरमगोंडा.
कुठे निघाले कुठं आहे अशोकांना सरपंच येणार आहे काय सरपंच 1 नंबरच्या कुस्तीला मान्यवर घ्या. महिला कुस्ती 1 नंबर आखाड्यावर या. सदस्य कोण नाही आर्या नवनाळे शहापूर. चला लवकर. नंबर 1 ची महिला कुस्ती लागते. पाहुणे घ्या अशोकांना. 1 नंबरच्या महिला कर्नाटक मैदानात फिरून जायचं आहे या हळू मैदानासाठी नका हो कोण आहे? हो दादा please. किसन वाघमोडे चंदोरकर यांची उपस्थिती लाभलेली आहे. मैदान त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. चला फिरा महिला कुस्ती 1 नंबरचे पैलवान आर्या नवाळे. धन्यवाद. ईश्वरी गडकरी हात चालले. चला ईश्वरी गडकरी रेड कस्ट्यूम घातले. आर्या नवनाळे शहापूरची महिला कुस्तीपट्टू आहे. आर्या नवाळे अकॅडमीचं नाव. नवाळे महिला कुस्तीपट्टू अकॅडमीचं नाव सांगा. कपनूरची महिला पैलवान आणि महिला कुस्तीपट्टू जागृती टाळ्या पाटील. टाळ्या टाळ्या. माझ्याकडनं 200 रुपये धन्यवाद. देणाऱ्याचे हात हजार. झोपळे माझी धोरी. एवढ्यासाठी दिले की सगळ्या कपनूरच्या पुढाऱ्यांनी पैसे द्यावे या मुलीला वा 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 वा. गजानन आंबले यांच्याकडून अशोकांना रुपये पाटील 100 रुपये. यांच्यातर्फे 200 रुपये. पापा अपराधकडनं 100 रुपये निंबागरावात कुस्ती करायला सांगा. बराच वेळ चालू असलेली कुस्ती. अशोकांना 1 नंबरची महिला कुस्ती लावून घ्या. चला हे 1 नंबर सतीश ते एक आधी लावा हे पावणे 9 वाजलेले आहेत. सव्वा तास वेळ बाकी आहे. ताबडतोब पैलवान या तयारी करून वेळ घालवू नका. या उर्सासाठी व या मैदानासाठी कुस्ती मैदानासाठी सिक्युरिटीची जागृती जबाबदारी जागृती श्री पाटील पापा संधी कबनूर यांनी स्वीकारलेली आहे. जागृती पाटील त्यांचं- साठी 200 रुपयाचं त्यांना बक्षीस. धन्यवाद. सुभाष सुतार यांच्यातर्फे जागृती पाटीलला 500 रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात येतो. 500 रुपये बक्षीस. DS पाटील यांच्यातर्फे 200 रुपये जागृती पाटलाला. याला दान म्हणतात. सत्पात्री दान पुण्यात्मक. पुण्य एका लेकीचं कौतुक करतात ही माणसं. मुलगी चूल आणि मुलीतच थांबली नाही पाहिजे. मुलगी सुद्धा पैलवान घडू शकते. मुलगी अंतराळवीर होते. मुलगी वैमानिक होते. वकील होते, इंजिनियर होते, वकील डॉक्टर होते, होते. इंजिनियर होते, डॉक्टर होते, DYSP होते, IPS होते. तर पैलवान का होऊ नये. अशोकांना मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. हे बघा प्रेक्षकातून आणि स्टेजवरच्या मान्यवरांकडून वेळेचं बंधन आलंय. अतिशय वेळ कमी आहे. फक्त 1 तास आचारसंहितेच्या नियमानुसार राहिलेला आहे. आचारसंहितेच्या नियमानुसार महिला 1 नंबरची कुस्ती हात द्या नंबर 3 चे पैलवान शुभम शिंदे विरुद्ध प्रशांत शिंदे. श्रीमंत भोसले विरुद्ध सुदेश ठाकूर. प्रकाश जा. चला तयार निशा आखाड्यावर. आता बाकीचे कुणी बी कपडे काढू नका कारण आचारसंहितेसाठी तहसीलदार साहेबांचा इथं फोन आलेला आहे. आणि 1 नंबरची मानाची महिला कुस्ती लागत्या. आर्या नवाळे रेड कस्ट्यूम मध्ये यानंतर आणि ईश्वरी गडकरी ब्ल्यू कस्ट्यूम. चला पैलवान. हो निंबाळकर असतात. टायमिंग झालं. टायमिंग निंबाळकर असतात. हे बॉल उठा अण्णा निंबाळकर असतात. मन मनगट मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती. 1 मिनिट द्यायचे 1 मिनिटासाठी हो 1 ठीक आहे. मिनिटाची वेळ. पैलवान कपडे काढलेले दिसत नाहीत. आकाराच्या कडेला अण्णा. 1 मिनिटात जर झाले नाही तर सोडवली जाईल 1 मिनिटात कुस्तीचा निकाल लागला तर ठीक. अन्यथा कुस्ती बरोबर सोडवली जाईल. नंबर 2, 3, 4 आणि 5 नंबरचे कपडे काढा. बाकीच्याने कुणी आता कपडे काढू नका. फक्त आचारसंहिता आणि वेळेचं बंधन. पैलवान प्रकाश इंगलगी, सुरेश ठाकूर, पोलीस श्रीमंत भोसले, प्रशांत शिंदे, शुभम शिंदे तयारी लागा. घेऊ दे गेला आतमध्ये. निशांत पाटील द्रोणागिरी कुस्ती संकुल विरुद्ध दीपकराज भोसले व्यंकोबा.
खाली बसा. आणि बैठ्या स्थितीत ठाक. बैठ्या हो हा बैठ्या स्थितीत ठाक. पत्रावर पत्र नोंद करून घ्या. तिकडे आडव्या हाताची पकड रेड कास्टूम. विजय झालेला अर्णवून करू नका घेऊ. कुस्त्या मुली लढतात टाळ्या वाजून कौतुक करा किती लेकींचं. संको अमृत मामांची सूचना आहे 5-5 कुस्त्या चालू करा. आणि विरुद्ध दिनकर भोसले व्यंकोबा. 10 कुस्त्या राहिल्यात. ओके. लाईव्ह मध्ये काढतात ना ते. आणि एक चांगली कुस्ती मैदानात त्या लाईव्ह मध्ये बोलतो मला. एक मिनिट थांबा. पापा परत थांबा. ऋतुराज पाटील पट्टणकडले हात वर कर. लाल लांग घातलेला, दोन्ही पायाला निघाव घातलेला एक तगड पोरग. गटात नंबर काढणारा. विरुद्ध अजय बुचडे हातवर. ए अजय हात आहे ना. शबास आहे. अशा कुस्तीला सुरुवात. खणखणीत कुस्ती ते प्रेक्षकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारा मुकाबला कमनूर मध्ये. आणि ऋतुराज पाटील लढायला लागला. धनाजी पाटील हो काकी धात घातलेला. वाहेगुरु हप्ती आणि त्यातून वाचलेला पंचाचा निर्णय. शबास आहे. तिकडं अकरी अशफाकची निशांत पाटलानं सडोली खालसाचा निशांत पाटील. हो तो ऋतुराज पाटील. ऋतुराज निकाल बाहेरवाली छडीटा. केले तुका आणि झाले माका. डावे दुधारी शस्त्र ओके. वापरणारा जर तसबी नसला सुंदर कुस्ती मारली. टाळ्या करा त्याच्यासाठी. आतली लावाय गेला आणि तिथं छातीवर बसला. उलटी लावावी आबा सुळानं साताऱ्याच्या. हो बोला 17 11 प्रसाद पुजारी अमित सिंग मुंबरे नेताजी निकमचा पट्टा आणि विरुद्ध पैलवान. आपली गाडी म्हणून दुसरीच गाडी नेली असेल तर आणून द्या. 39-41 गाडीचा नंबर आहे. स्प्लेंडर गाडी आहे. कुणी गाडी नेली असेल तर आणून द्या. चोरीच्या हेतून मैदानाला येऊ नका. एकदा जन्म आहे. पापाची लक्ष्मी सुखानं झोप येऊ देत नाही. कष्टाची लक्ष्मी दगा देत नाही. गाडी घेऊन जायचं, त्यातलं पेट्रोल काढायचं, अर्ध्या वाटर सोडून जायचं, टायर काढायची चांगली. तेव्हा अशफाक तांबोळी त्याचं नाव आहे. गंगावेश तालीम कोल्हापूर पंढरपूर तालुक्यातला पेह्याचा पोरगा आहे. अतिशय गरीबीतल्या पोरगा आहे. वडिलांचं निधन झालंय. सिकंदर शेख या पोराला सांभाळतो. टाळ्या करा त्या पोरासाठी. सिकंदर शेखचा पार्टनर आहे. 1 रुपया घरनं आणून देत नाही. पण कुस्ती क्षेत्रात जर टिकला तर अजून त्याला नाव करण्याची संधी आहे. उंचीला काय कमी असेल तर चालते. समाधान घोडकेनं 2010 ला इतिहास केला अशाच उंचीच्या पोरानं. सगळ्यात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके. 15 नंबर घ्या. प्रसाद सासनेच्या जाग्यावर खेळतोय मनोज हिरवे वटार हातवर. आणि विरुद्ध धैर्यशील नाईक दर्गा तालीम हुपरी त्याच्या जागेवर कुस्तीला सुरुवात. पाय गिस्सा किंवा घोटणा जर ठेवला असेल त्याची पकड कशी आहे. मानाला काय दुखापत होते का. मानाच्या कळसाला लागू शकते का. गायकवाड नावाचा पैलवान एक पुण्याचा अहमदनगर जिल्ह्यातला पुण्याला तालमीत होता. मागील महिन्यामध्ये मानेला दुखापत फार मोठी झाली आणि 15 दिवस संकट चालला होता. महाराष्ट्रातल्या तमाम कुस्ती रसिकांनी त्याला मदत केली होती. फोन पेला 1000 रुपये, 2000, 5000, 10000, 5-4 लाख रुपये रक्कम साठली होती. पण मानाचा कळस मोडला, जीव गेला. घुटणा आणि पाय गिस्सा एकटाक टाकताना थोडं पंचांना जबाबदारी लक्ष द्यायचं. हे डाव घातकी आहे. कदाचित एखाद्याचा जीव जाऊ शकतो. कुस्ती काय दिसती तेवढी सोपी नाही. निकाल डावावर कुस्तीचा निकाल. जे बघितले ते नशीबवान. म्हणून म्हणतो भूतकाल की सोच होता है पछताना, भविष्य काल की सोच होता है सपना. खाली वर्तमान है अपना, वर्तमान में पड़ता है जीना और वर्तमान में पड़ता है मरना. कुश्ती देखना है तो सिर्फ कुश्ती ही देखना. देखो मगर प्यार से. हो ना. त्याला कुस्त्या किती आणि राहिल्यात? मारे
मोठ्या आणि लहान फक्त 9 कुस्त्या राहिल्या पुकारा दिलाय. पण तगड्या कुस्त्या आहेत. तगड्या आहेत एवढं नक्की घ्या. अनेक कुस्ती अनेक कुस्ती 10 नंबर आणि ऋतुराज आणि शिंगाडे कुस्ती जोरात चालू झालेली आहे. बाजूचा आवाज आहे, बाजूचा. ऋतुराज बघतो आणि हा युवराज डोके आहे का? युवराज डोके शबास. हुपरीचा आणि संकेत पाटील गंगावेचा संकेत. एक कुस्ती आहे, क्षमा. बाबा कोण आहे? आणि हातवरकर हा पाला आरिफ शेख सालेम भोस शब्बीर शेख भोसले आमच्या सांगली हलवून भरलेल्या पोत्यावनी तब्येत असलेला असा आरिफ शेख टच भरलेलं पोत. तब्येत कशी आहे बघा हा, आरिफ. बरोबर आहे. असलं घरात असले होईल का बांधला टोकरा टोकरी? खुश खबर खुश खबर खुश खबर मलिक उर्सा निमित्त रोहित ग्रामपंचायत उर्स कमिटीच्या वतीनं निकाली कुस्त्याचं जंगी मल्ल युद्ध. रोहित प्रथमच सिकंदर विरुद्ध मुकाबला आली. बंटी कुमार अशा कुस्तीला प्रारंभ होणार आहे. शबीर शेख भोसले आमच्या सांगली विरुद्ध पैलवान विजय पाटील मोंड्याबा यांचा पट्टा चुंबखडी तालीम कोल्हापूर आणि 5 म्हणून सरकारी तालमीचे वस्तात एकेकाळचे पैलवान होगाडे जबरचे मानधनधारक बाळासो जाधव. जागृती पाटण आपण वाघमारे सर यांच्याकडून आपलं बक्षीस घेऊन जायचं. हे जरा हे इथले बाजूला. आणि शांतीनाथ पतसंस्थेचे हो, खाली बसा. उद्या रुईला मैदान आहे. पैलवान मित्र वस्ताद मंडळी नोंद घ्या. सिकंदर शेख आणि बंटी कुमार अशी कुस्ती आहे. शुभम सिन्हाळे विरुद्ध कमलजीत, संतोष लवटे विरुद्ध मुबारक अली असे 51 अनेक कुस्ती आहेत. ठिकाण मंगलधाम मैदान रुई तालुका हातकणंगले. निखिल मानेची कुस्ती उद्या आहे विश्वजित शिनगारे बरोबर. आज संग्राम शिनगारे बरोबर होती, उद्या विश्वजित शिनगारे बरोबर आहे. हॅलो. कुस्ती मैदानासाठी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पैलवान नजरुद्दीन नायकुडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि जरा टायमिंग अभावी पैलवानाने कुस्त्या करायच्या. जागृती पाटील यांची बिदागी DS पाटील 200 रुपये. सुभाष सुतार यांच्याकडून रुपये 500. अमोल चौले यांच्याकडून 100 रुपये असं जागृती पाटीलला रोख 800 रुपयाची बिदागी दिलेली आहे. पैलवान डोक्याला डोकं लावून कुस्ती होणार नाही. निकाल आहे. फ्रंट साल्तो आहे, धोबी आहे, कलाजंग आहे, मुलतानी आहे, छडीटांग आहे, उलटी आहे, हप्ती आहे, कित्येक डाव आहे. सिकंदर शेख देशात लोकप्रिय काय झाला तर सिकंदर शेखच्या रक्तात थांबणे नाही. प्रेक्षकाचं फार मोठं मैदानाला गेल्यानंतर समाधान होते कुस्ती म्हणून सिकंदरची लोकप्रियता वाढली. प्रेक्षणीय कुस्ती करून विजयी. तुम्ही 100 वेळा एका डावाची प्रॅक्टिस करा तालमीमध्ये. तुम्हाला 100% हमखास तुमचं कष्ट असेल तर तो डाव सक्सेस होतोय मैदानामध्ये. अरे अख्ख्या महाराष्ट्राला माहित होतं अमृत मामाची ढाक. साहेब पण ढाक डावावरती प्रतिस्पर्धेला चारी मुंड्या छेद करून माती फकायची अशा ढाका महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत. हे जरा सगळेच बसवाय. घराकडे जावा. मध्ये उभं राहिलेले घराकडे जा. हो गार्ड अशोकाना गार्ड तिथे नेमलात ना. अरे गावड काय नाही याव नाही. शबास. हसलंही पाहिजे माणसानं. हे बसा. हे बसवून घ्या. वरडू नका. जरा मोकळी मिळाली की वरडायला सुरू झालं बघा. आणि शबीर शेख वर ताबा घेतलेला विजय पाटील ज्ञानेंद्र मुंड्याबा यांचा पट्टा. पृथ्वीराज खराते इंद्रजित मुळे चला. चला पैलवान बाहेर बघू नका. कोणी मत्तीला येणार नाही. कुस्ती करा. मैदान तापले आता.
ओरडू नका. ढा गंगावेश तालमीचा विश्वासदादा हरगुलेंचा पट्टा छडी टांग मारली. करा की जोरदार टाळ्या. कुस्ती दुसरी कुस्ती या. पहिलवान हात द्या. मुलाला लावा वेळेचं भान ठेवून. मुलाला. ए, पहिलवान या इकडे. नंबर किती यांना 9 नंबरची कुस्ती आखाड्यावर लागते. पृथ्वीराज बोडके चंदूर. खास प्रेक्षकांच्या माहितीसाठी मगाशी ज्ञानेश्वर बोडके खेळून गेला त्याचा थोरला भाऊ हा पृथ्वीराज बोडके. सायन्स साईडला 90% मार्क पाडतोय पण शालेय युनिव्हर्सिटीमध्ये कायम नंबरात असतोय. तो आता तो ज्ञानेश्वर बोडके लढतोय आणि त्याचा जोडीदार विनायक जो इचलकरंजी. अशा कुस्तीला सुरुवात झालेली आहे. शबास बोडके पैलवान. एका घरात 2 भाऊ पैलवान. वडिलांचं कौतुक आहे. कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं ते इथं जगायचं. म्हणून केवळ टाइमपास म्हणून बघू नका, केवळ करमणूक म्हणून बघू नका. जाता जाता या मैदानातलं आमच्या निवेदनातलं काय तर घ्या आणि आपल्या विचारात एखादं तयार करा. गर 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 चक्कार गर 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 फिरायला लागले. आणि परत शरीरवर ताबा घेतला. विजय पाटील. हो आणि सुंदर डंकी मारून शब्बीर शेख अंगावरती आला. जरा तो एक आणि करतो एक. थंड डोक्यानं ऑपरेशन केलं प्रतिस्पर्ध्याचं. गरीबाकडचं पोरगा जरा हात घाला खिशात त्याच्यासाठी. अहो आपल्या कबनूर हातीतलं घर आहे त्याचं. जात आलेला प्रकाश बनकर जरा हात वर करा. या पैलवानचा जलवा तुम्ही महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये पाहता. माळशिरस तालुक्यात मांडवे गावात यांच्या चुलत्याने 1987 ला गदा आणली महाराष्ट्र केसरीचे दिलीप पवारला हरवून. आणि हा प्रकाश बनकर अजून शर्यत संपली नाही. महाराष्ट्र केसरीचं स्वप्न धरलंय. हिंद केसरी होणारा. टाळ्या करा. यश पाटील अशोकांना यश पाटीलच्या कुस्तीला पाहुणा देता का? गावचं पोरगा पाहुणा घ्या. शिवाजी यश हातवरकर हा आपल्या गावचा पोरगा कबनूरकर. आणि काय झालंय याची माहिती आहे. शिवाजी विद्यापीठामधून नॅशनल साठी याची निवड झालेली आहे. हा यश पाटील याच गावचा एक अस्सल हिरा आहे. उगवता तारा आहे. कर्तृत्वाने पंखात बळ आले. त्याच्या सुगंधाने गाव धन्य झाले. आता यश पाटील शिवराम दादा आखाडा पुणे अभिजित कटके यांचा पट्टा आहे. पुण्याला सराव करतो. दोन तो यश भाऊ घरात पाटील. पैलवान आहेत. दोन काय झालं? यश पाटील आणि प्रथमेश पाटील. हा पाहायला पावले जास्त प्रतिमेश आला का? हो आलेला यश रुपेश आणि पाटील. प्रतिमेश दोन भाऊ. पण ते सामान्य माणसाचे असते कुणाच्या तर नव्हे. पण बोडके एखादा मुलगा गावचा पोरगा. चंदूरचा बोडके विजय झाला. हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजित खटकेदारांचा पट्टा शिवरामदादा व्यायामशाळा पुणे गाव चंदूर. हा देखील. हो अप्पाचा बल्ला. हो अप्पाचा बल्ला. इकडे की. मान्यवर या गावचं कुस्ती लावली. अगदी वा वा बरोबर. वा वा. रुपेश पाटीलचा भाऊ यश पाटील. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. जगाला अन्नधान्य पुरवणारा बळीराजा. शेतकऱ्याच्या शुभास्ते कुस्ती लागते. अण्णा म्हणतात सामान्य शेतकरी. निशांत पाटील यांना एक फौजी आणि एक शेतकरी या दोन माणसाला कधीच विसरायचं नाही. फौजीला झोपताना जेवताना शेतकऱ्याला. निशांत पाटील यांना प्रमोद पाटील यांच्याकडून खणखणीत दंड थोपटलेले दोघांनी. पुढली कुस्ती या पुढली कुस्ती. गावच्या पोराची कुस्ती बघा. यश पाटील. या कुस्ती राहिल्या ती या. चला मैदान अंतिम टप्प्यात आले. शेवटच्या 5 कुस्त्या राहिल्या. शेवटच्या मधला माईक बंद होतोय. अखंड देश मैदान पाहतोय.
देशामध्ये आचारसंहिता सुरू आहे, लोकशाहीचा फार मोठा सोहळा सुरू आहे. एक मिनिटासाठी चला काय म्हणताय? 1 मिनिट आणि 1 पॉइंट वर हो आणि नाही झालं तर सोडवायचं. ओके. पहिला पॉइंट कोण घेईल तो विजय. ऋतुराज बगदूम विरुद्ध शिंगाडे पैलवान दरगा. एक तगडी कुस्ती लागते. निंबाळकर वस्ताद यांच्या हातामध्ये महाटातली एक चांगली कुस्ती येते. 7 नंबर. पृथ्वीराज खरा तळंदियाचा ताकदीला जास्त असणारा आणि समोर प्रकाश काळे आहे, ज्याचा सीझन खूप धडाक्यात चाललेला आहे. रोज विजय रथ आहे त्याचा धावता. निशांत पाटील कोण विजय झाला आहे. शबास. कौतुक आहे. आणि अशोकांना पाटीलांना उत्कृष्ट निवेदनाबद्दल आम्हाला 200 रुपये बिदागी दिले. धन्यवाद आहे. खरोखर उर्सासाठी वाहून घेतलेले, विशेष करून कुस्ती मैदानासाठी देवगोंडा पाटील बाप्पा हे जेवढं कुस्तीवर प्रेम करत होतं तितकंच पुत्रवर प्रेम अशोकांना पाटील सुद्धा करतात. आणि स्टेजवर बसलेले माजी उपसरपंच सुनील काडाप्पा, माजी उपसरपंच निलेश पाटील, उपसरपंच सुधीर लिगाडे, ग्रामपंचायत सदस्य भैया माधव, बीडी पाटील, राहुल कांबळे, बबन इंगळे, निशिकांत पाटील, मिलिंद कोळे, PM पाटील साहेब, दत्ता पाटील आणि राजेंद्र गोंदकर यांचं सुद्धा आभार मानावं. धन्यवाद आहे. सुधीर पाटील साहेब सुरुवातीपासून सातत्य आहे. आणि 2 शिवदरीचे मान्यवर पाहुणे, एक कुस्तीतला अश्वराज अमृतमामा भोसले आणि राजकीय वर्तन बनले ST सरकार. खिशात हात घाला. यश साठी माझ्याकडनं 500 रुपये. यश पाटलासाठी अशोकांना पाटील यांच्यातर्फे 500 रुपयाचं सत्पात्री दान. आणि सागर खोत यांच्याकडून रुपये 500. पवार सरांच्याकडे द्या. 17 नंबर कुस्ती लागते. रुपेश पाटील कबनूर. आता जो यश पाटील खेळून गेला त्याचा बंधू हा रुपेश पाटील, हात वर कर. त्याला पुढली कुस्ती येऊ दे. आणि विरुद्ध पैलवान अजित पाटील पाडळे. नजरुद्दीन नाईकवाडे पंचाच्या कामासाठी आखाड्यावर चला. शिवछत्रपती पुरस्काराचे मानक टोपचे तुकाराम पाटील यांची सुद्धा उपस्थिती लाभली. मैदान त्यांचं हार्दिक स्वागत करतो. रुपेश पाटील विरुद्ध बबलू वारणा अशा कुस्तीला सुरुवात झालेली आहे. पुढली जोड कोण आहे. पैलवान श्रेयस गाठ राशिवडे. पोलीस पब्लिकला सांगणार नाही त्याला 50च्या वर केस करतील. तुम्ही लवकर या. आंतरराष्ट्रीय कुस्त्याचं मैदान आहे रुईमध्ये. हजरत पीर अब्दुल मलिक सौ उर्सानिमित्तानं रुई ग्रामपंचायत व उरुस कमिटी यांच्या वतीनं रुई यांच्या संयुक्त विद्यमाने रुईत प्रथमात राष्ट्रीय कुस्त्याचं जंगी मैदान शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 सायंकाळी 4 तीर्थ म्हणतात. चमच्यावर घेतलं की अंतर्मन शुद्ध होतं आणि बायडीवर पाण्यानं नुसतीच आंघोळ होते. तसं पैसा आणि बक्षिसातला फरक आहे. पुढच्या दार नेत्याची लक्ष्मी आणि मागच्या दार नेत्याची अवदसा. यश पाटील चॅम्पियन पण जरा हो मारे. हो यश पाटलाचं काय काय पद आहे त्याला सांगा. यश पाटील नॅशनल मध्ये युनिव्हर्सिटी मधून निवड झालेली आहे. त्याचा बंधू मागाचा. आणि यश पाटील सातत्यानं प्रत्येक मैदानाला आम्हाला विजयी घोषित करावं लागतं. आणि हा तर आला हर्षद दानोळे, हात वर कर. याची बहीण तो सुद्धा लई चांगलं खेळतोय. आणि पूजा दानोळे कोरोनाच्या काळामध्ये आसपाक पैलवान स्टेज जवळ यायचा आहे. पट्टणकोडीला पहाटे 3ला सायकलीवर बसले की कराड ते पट्टणकोडली अशी प्रॅक्टिस करत होते. त्यावेळी खेलो इंडियाला गोल्ड आसपाक मिळाला. तांबोळी पैलवान स्टेज जवळ यायचा आहे. मुलीला सायकल कितीची घेऊन दिला त्याचा दाम तर सांगा. 15 नाही 22 लाखापर्यंत बजेट आहे. 22 लाखाची सायकल वडला आणि घेऊन दिल्या. हो काय तब्येत आहे. असा बबन दानोळे तिथं पंच म्हणून लाभलेला आहे. त्याचा मुलगा तो लाल लांग घातलेला, पायाला काळ्या निट्याप घातलेला हर्षद दानोळे लढायला लागलेला आहे. कौतुक कोणाचं होतं. मर्दोमुखी आणि पुरुषार्थाचं कौतुक केलं जातं. पंच म्हणून धनाजी पाटील पट्टण कडोलीकर लाभलेले आहेत. अण्णा निंबाळकर पंच म्हणून लाभलेले आहेत.
2 मिनिटं या कुस्तीला 2 अतिशय चांगली झालेली कुस्ती निंबाळकर वस्ताद पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. ती कुस्ती मछली गोटा पंच निंबाळकर वस्ताद त्यांना वाचलेला हो आणि समल्या कुस्तीमध्ये आणि श्रीमंत भोसले तालीम व्यंकोबा विरुद्ध सुरेश ठाकूर हंडे पाटील सांगली. आणि मैदानामध्ये एक वाघ गुरगुरा लागला बा कर्नाटकातला प्रकाश इंगळजी त्याचं नाव आहे. एक कुस्तीतला लढवय्या जादूगार आहे. धक्कादायक निकाल द्यायची क्षमता ज्या घुटना ठेवलेला आणि इकडं सुंदर कुस्ती रुपेश पाटील याच गावचा कमनूरचा यश पाटीलचा भाऊ थोरला करा की टाळ्या. 2 भाऊ विजयी झाले. तिकडं घुटना सुंदर ठेवलेला आहे. मधले कुस्ती पुढले पुकारा चला पैलवान कमलजीत आ गया. घुटना हत्तीची मान पैलवानची मान मजबूत असली पाहिजे. घुटना ठेवलाय प्रकाश काळ्याने. एक तगडी कुस्ती आहे. त्यामध्ये बालाजी पृथ्वीराज खरात हा संघर्ष करताना दिसतोय. कुस्ती अतिशय चांगली आहे. शबास. वारंवार घुटना. अशोकांना अजून 6 कुस्त्या आहेत. त्या कुस्त्या निर्णय घ्या. आमच्या गावात एक बागा ऐकलंय मी. सोडवली म्हणजे नुरा समजली जात्या. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र करताय. बरोबर. अमृता सोडवली म्हणजे तुमच्या समोरचा जो पोरगा आहे का ना तुमच्या कमलजीत जो अखंड भारतभर सिकंदर शेख बरोबर असतो तो कमलजीत ज्याला सगळ्यांचे गंगावेश तालमीमध्ये असतो. संयोजकांच्याकडे सगळ्यांचीच माफी मागतो की 10 वाजता मैदान संपवायचं आहे. त्यासाठी गडबडीला कुस्त्या लावा लागलोय. बरोबर. सगळ्यांनी समजून घ्यावं. सगळ्या कुस्त्या सगळ्यांना चांगल्या बघावं मिळावं या अपेक्षेला ज्याला गडबडीत कुस्त्या लावा लागले पैलवानाने सहकार्य करायचं. कमनूरच्या पंचाने मानाच्या खुर्चीवर मगाधरनं चांगलं काम केलेलं आहे. खुर्च्या द्या. आता बसून घ्या, जरा विश्रांती घ्या. आणि कमलजीत पंजाब ग्रामपंचायत सदस्य माननीय शहीद मुजावर यांच्याकडून ₹300 चालू कुस्तीला विजय पैलवान. लाल अंगीचा प्रकाश इंगळगी कर्नाटक केसरी आहे. ज्याला अण्णा कुस्ती कुस्ती या. निंबाळकर पैलवान मी सारखं वेळेचं सांगवलंय पैलवानने कपडे करा. पापा अपराध संजय सुतार यांनी चांगल्या रीतीनं मैदानात पंचगिरी केलेला आहे. धन्यवाद. शोभन विजय पाटील, विजय देसाई, समीर जमादार, अभिजित भरमकोंडा आणि महेश कांबळे स्टेट कॉन्ट्रॅक्टर यांनी सुद्धा आर्थिक नियोजनाचं काम अतिशय छान केलेलं आहे. त्यांना त्यांचे कौतुक करायला पाहिजे. एकेरी पटाला आता 4 कुस्त्या राहिल्या. फक्त 4 कुस्त्या. चालू कुस्ती सोडून श्रीमंत भोसले सुदेश ठाकूर भोसले सुरेश ठाकूर शुभम शिंदे प्रशांत शिंदे या 10 नंतर तुम्ही आला तर तुमचं कौतुक होणार नाही. माईक बंद होईल. आचारसंहितेचा भंग होईल. आता एक महत्वाची सूचना आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. एकूण कुस्त्या 4 राहिल्यात आणि 4 मधल्या 2 जे आहेत. कमलजीत पहलवान ये दोनों पहलवान को भी मराठी नहीं आती. पहलवान प्रकाश जी कुश्ती करी, पहलवान कमलजीत कुश्ती करी. हात वर करा. तुमच्या हस्ते लागायला कुस्ती तिथं हात करा. वेळेचं भान ठेवून काय ते पंजाब सगळे लोक हात असं वर कसं करा आहे? की. अरे तुला बघायचं नाही मला. अरे काय करत असेल की घरची नाही घे. माणसाला उभा केलं सदस्यांच्या गाडी टाळ्या वाजवा. पैसे दिले तर आपलं नाही. श्रीमंत भोसले
आला बघा हा श्रीमंत भोसले व्यंकोबा मैदान अमृत मामांचा पट्टा एक अस्सल हिरे महाटाला आपली ओळख करताना कुस्ती करायची आहे. अशोकांना टायमिंग देत राहावा वेळेसाठी त्यांना टायमिंग देत राहावा. दुहेरी पटाला इंगळगी पैलवान बाप रे बाप नाही निकाल उचलते डायरेक्ट किती बी समोरचा तगडा असू दे दोन्ही हाताने अंतराळी करतो तो प्रकाश इंगळी कर्नाटकचा ढाण्या वाघ म्हणतो आम्ही त्याला. कर्नाटक लय प्रसिद्ध आहे पोरग ते कर्नाटकात त्याला मराठी येत नाही असा प्रकाश इंगळगी त्याचं नाव आणि तो दुसरा विश्वजित गंगावे. कमलजीत पैलवान तर तुला समजली का? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा. अखंड भारतातले पैलवान आज इथं कमनूर मध्ये आलेले आहेत. दुहेरी पट आणि वरी पटामध्ये खाली शिला आणि वरती हप्ती जुळवण्याचा प्रयत्न होता. पैलवान एक उत्तम गणितज्ञ त्याचं नाव पैलवान असतं. एक उत्तम शास्त्रज्ञ एक उत्तम इंजिनियर काळ काम वेगाच एकाच वेळा गणित साधतो त्याचं दुसरं नाव पैलवान. कमलजीत पैलवान आणि प्रकाश इंगळगी असा कुस्तीचा मुकाबला अतिशय चांगला नामदेव झाला. मुळे मामा. महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव मुळे मामा हा देश आहे. 1984 ला त्यांनी इतिहास केला. दोन मिनिटे. नामदेव मुळे मामा पैलवान एक देशातले आणि महाराष्ट्रातले नाविकलेले पैलवान. शहाणा पैलवान हा आता महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 मोठी नावं दिसतात. अमृत मामा भोतारा जिल्ह्यातून तेवढेच पैलवान, पुणे जिल्ह्यातून तेवढेच पैलवान, मुंबईकडून तेवढेच पैलवान. आता कोल्हापूर जिल्ह्यातून निवड होणं त्यावेळेला तारवची कसरत हो. मी बघितलं कोल्हापूर जिल्ह्यातनं महाराष्ट्र केसरीला निवड होणं सोलापूर जिल्ह्यात होणं ही फार मोठी कसरत. आम्ही लहान होतो मामांची फार मोठी जोड. जिल्ह्यातनं निवड झाली तो महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन झाला. अहो, तसं कागल तालुक्याचं महाराष्ट्र समीकरण 10 वर्षे झालं तालमी जायचे. आमच्या शेवाकड्यातली समाधान घोडके महाराष्ट्र चॅम्पियन झालीच नाही. डायरेक्ट महाराष्ट्र केसरी झाले. महाराष्ट्र चॅम्पियन कधीच नाहीत. आता कोणी मसोबा केसरी व्हायला लागले, कोणी पीर साहेब केसरी व्हायला लागले, कोणी पठाण साहेब केसरी आहे. काय मामा बरोबर आहे का? हा माझी गोळी कडू आहे. सुरेश ठाकूर हांडे पाटील तालीम कोटकोट पटलांचा पट्टा आणि कुस्ती लागत्या 1984 चे महाराष्ट्र केसरी ज्यांची सांगली मुक्कामी 1984 ला शंकर तोडकर बरोबर फायनल आले आणि त्यात विजयाची गदा खांद्यावर रुळली. यात महत्वाचं म्हणजे ते मोळे मामाला एवढ्यासाठी बोलवलंय. हो तर तमाम कुस्तीगीर जे ज्येष्ठ पैलवान आहेत त्या सगळ्यांच्या हस्ते मोळे मामांचा अधिकार देऊन कुस्ती सगळ्या तमाम कुस्ती प्रमुखांच्या हस्ते ही कुस्ती लागायला असं समजायला हरकत नाही. धन्यवाद धन्यवाद. कारण त्यांचा मुलगा इंद्रजित मोळे गंगावेशला सराव करतोय आता अशोकांना. होय, होय, होय. इंद्रजित मोळे त्यांचा चिरंजीव म्हणून आम्ही म्हणतो कुस्ती पहा, कुस्ती लागते सगळी. आता नुसता बाजारातला अस्सल माल राहिला. गदा या कुस्तीला श्रीमंत भोसलेच्या एक नंबरच्या नंबर कुस्तीला गदा आहे का? ओके. 1 नंबर कुस्तीला काही पैलवान देवगोंडा बाळगोंडा पाटील वसतात. यांचं व्यक्तिमत्व असं होतं की दर्ग्या तालमीमध्ये सराव करायचे. जवळजवळ 500 किलोचं पोत खांद्यावर घेऊन पळायचे. समोरून 100 त्याचबरोबर थांबा थांबा खाली वाकून 3 मिनिट आग्र्या मारायचे. थांबा 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 ना. थापायाचा अभिमान अहो तर थापकापेक्षा दवगुणानंतर करतो तो मोठा आहे. त्याला 5 मिनिटं. हे टिपून कोण काय आलं काय?
करू नका. इथं घामाचे पाठ व्हायला लागले आतमध्ये. अशोकांना या लेकरांच्यासाठी टाळ्या करा आतल्या. प्रकाश इंगळगे या कुस्तीला टायमिंग द्या, तर पुढच्या कुस्त्या होतील. प्रकाश इंगळगे या चालू कुस्तीला टायमिंग द्या. धनाजी पंच आहे तुम्ही, धनाजी आहे बघा. हा, आणि बबनच्या कुस्तीकडे बी टायमिंग द्या. बबनच्या कुस्तीकडं अशोकांना वेळेत मैदान व्हायचं असलं तर बबनच्या कुस्तीला टायमिंग द्या. हो अगदी बरोबर. बाबू महाराज वाढदिवसाचं भव्य आणि देव मैदान ज्यांनी यशस्वी करून दाखवलं ते बाबू महाराज, आपण आज जाऊन दर्शन द्या. इचलकरंजीला फार मोठं मैदान यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते बाबू महाराज जरा टाळ्या करा त्यांच्यासाठी, बाबू महाराज साठी. धन्यवाद. ए दादा श्रीमंत भोसले ज्या पैलवानचा विजय रथ महाराष्ट्रामध्ये दौडायला गेला, बोल की त्या श्रीमंत भोसले बरोबर महाराष्ट्रामध्ये एमपीचा पैलवान हे धनाजी, धनाजी थांबव, धनाजी थांबव. खंडे पाटील, सांगलीमध्ये प्रॅक्टिस करणारा सुरेश ठाकूर, एक अनुभवाला जास्त असणारा पैलवान. त्यामध्ये महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आला शुभम शिंदे. करा की टाळ्या. काय त्याच्या मांड्या, काय त्याच्या मांड्या, आपल्या बी पोराच्या कुळवाच्या दांड्या. काय तब्येत आहे बघा तो शुभम शिंदे. त्यासाठी रोज तूप खावं लागतंय. भेळ खाऊन अशा मांड्या होते का पिझ्झा खाऊन होते त्या अशा मांड्या. घामाची पाठ व्हायल्यानंतर शुभम शिंदे थापा कपडे काढायचा, थापा आणि थापाचा दुसऱ्याचा. हॅलो, एक किरीपट आणि मोच मारलेला आहे. मंदिर चिन्ह आहे, मंदिर. पैलवान प्रशांत शिंदे या त्याला एक मिनिट, या कुस्तीचा खुलासा करणं गरजेचं आहे. निवेदन हा बोला. हलवू नका रे. हा 15-20 वर्ष त्याग देतात. त्याग आपलं आई घरदार आई वडिलांनी सोडून हे म्हणजे स्वतः इथं नाव करायसाठी हे रक्ताचं पाणी करतात. आणि अशा ठिकाणी त्या करमणूक म्हणून जर आपण करायला लागलो तर अतिशय चुकीचं आहे ते. त्याची कुस्ती त्याला फिरवा मैदानातनं फिरवताना आमच्यातला कोण पैलवान त्याच्यावर जो खेळल त्याच्यावर त्याची कुस्ती लावायची. त्यांना पैलवान आणलाय त्याच्यावर आम्हाला कुस्ती लावायची नाही. त्यांना तो त्याचा जोडीदार करा टाळ्या, टाळ्या केला टाळ्या. आज महाराष्ट्राच्या या कुस्तीला कुस्ती लागायच्याच आधी संघर्ष चालू झालाय. लक्षात घेण्यासारखा विषय आहे. अजून कुस्ती कुठं आहे काय की तुम्हाला संघर्ष ऐका. अमृताबाद आहे का? अमृताबाद आहे. आपल्या गावातला आपल्या गावाशेजारचा रेंदाळचा हर्ष दानोळे थापाला मी आत बोलवतोय. ऐका, ए थापाला आत बोलवतोय. थापा तो इथं कुणावर करण त्याच्यावर कुस्ती लावा. होय. त्यांना आम्हाला आमची भावना आहे. सुधीर बाबांच्याकडनं 2000, माझ्याकडनं 10,000. बाबू महाराज, थापा पैलवानला हात द्यायचा आहे. बाबू महाराजसाठी टाळ्या करा सर्वांनी. आणि इकडं श्रीमंत भोसले हा ढाण्या वाघ विजयाला टाळ्या करायच्यासाठी. तापाची कुस्ती व्हायलाच पाहिजे, तापाची कुस्ती व्हायलाच पाहिजे. शांतता राखा, शांतता राखा. आता 2 नंबरची कुस्ती लावतोय. 2 नंबरची कुस्ती शांतता राखा. लाल मातीचा आपण न करता, पुरा कुस्ती न करता थापानं पायथ्याला मर्दा निघाला व्हायचा.
आणि अशोकांना दोघं जण निर्णय घ्या आणि कृपया शांतता राखा. अहो का आता चंदूरलाही थापाची कुस्ती झाल्या की नाही तेव्हा का विरोध झाला नाही. कमजोर मध्येच का विरोध होतोय. चंदूरला का विरोध झाला नाही. मुलीला पण नाही. एक आम्ही उद्या थापाची कुस्ती व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही इथं थापाची कुस्ती बघायला आलोय. आम्ही थापाची कुस्ती बघायला आलोय केलेला आहे आणि त्या ह्याच्या जाहिरातीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्यामुळे कुस्ती व्हायलाच पाहिजे. गावाला गालबोट लागल असं कोणी वागायचं नाही. मी जनतेला विचारतो अण्णा त्या थापाला बोलवा आणि कुस्ती चालू करा. वेळ कमी आहे. थापाला बोलवा आणि कुस्ती चालू करा. वेळ कमी आहे. थापाला बोलवा आणि कुस्ती चालू करा. सुधीरली गाडीने तुम्हाला निर्णय दिलाय. निर्णयाचं फायनल आहे. चालू करा. मंजिल आणि थापा दोघं पण यायचं आहे. मी कुणाची दिशाभूल करत नाही. ही सगळ्यांची जसं टीव्हीवर आपण बघतोय कुस्त्या त्या पद्धतीनं ही दिशाभूल करणारी कुस्ती नाही आहे. ही बोलायचं नाही. उद्यापर्यंत आपण तुमच्या लढ्यात आम्ही सामील आहे. कुठेही कुस्ती लावायची नाही म्हटलं तर आम्ही येतो. परंतु जाहिरात खोटी ठरवू देणार नाही. आता मंजिल सिंग आणि थापा मैदानात यायचं आहे. मंजिल सिंग आणि थापा मैदानात यायचं आहे. टायमिंग सोबत आलाय. जाहिरातीमधल्या कुस्त्या आम्ही जग जाहीर सांगतोय. आम्ही जग जाहीर सांगतोय. ही करमणुकीची कुस्ती आहे. ही काय आम्ही फसवाफसवी करणारी माणसं कमजोरवाली नाही आहे. आणि ही कुस्ती जाहिरातवरती आहे. पुन्हा अरे थापा किती राहिला. थापा आणि शुभम शिरनाळे आक्रमक झालेला आणि विजय झालेला शुभम शिरनाळे. सर्वांनी टाळ्या करा. उद्याचा महाराष्ट्र केसरी आहे. भविष्यामध्ये मानाची गदा या पैलवानच्या खांद्यावरती असेल असं कर्तृत्व आहे त्या मनगटामध्ये. शुभम शिरनाळे विजय झालेला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिजितदादा होय सिकंदर शेख. सिकंदर शेख ताबडतोब आल्या. रोहित लाडपूर. सिकंदर शेख विरुद्ध रोहित लाडपूर. एक नंबर ही कुस्ती पहिला.
आखाड्याच्या कडेची मंडळी खाली बसा. कडची मंडळी खाली बसा. खाली बसा. अंतिम टप्प्यात आले मैदान शेवटचे. पैलवान प्रकाश बनकर आलेले आहेत. सोनू पैलवान आलेले आहेत. हो ओके. चला पुढं. आजच्या मैदानामध्ये नंबर 2 ची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर आणि त्यांच्या केसरी प्रकाश बनकर आणि अशी कुस्ती नंबर 2 ची प्रेक्षकांनी बसून घ्यायचं आहे. 1 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. 2 नंबरची सुरू झालेली आहे. 1 नंबरची 6 आजच्या मैदानामध्ये नंबर 2 ची कुस्ती. पकडा वेळ घेऊ नका. अरुण कोटे यांच्याकडून 501 रुपये. काकेत हात घातलेला आहे प्रकाश बनकर पैलवान. सोनू ग्रेवाल समोरून पुरी उंची लाभलेला. गेली 10 ते 12 वर्ष झालं सोनू ग्रेवाल अनेक महान मल्लाबरोबर महाटातल्या लढलेला आणि प्रकाश बनकर सारखं तगडा आव्हान आहे समोर. बोलारी मनगट रोहित लाडपूर चेली आमदार पैलवान प्रकाश बनकर आपला जलवा दाखवा. किरण भगतची जागा आपण आज इथे घेतलेली आहे. अख्ख्या महाटाला प्रकाश बनकर हे नाव, त्यांचं कष्ट, त्यांचा जलवा अख्ख्या महाटाने गेली 7 ते 8 वर्ष झालं पाहिलेला आहे. समोर सोनू ग्रेवाल अनुभवाला जास्त असताना देशातला एक नामांकित पैलवान हो लाग पकडलेल्या सोनू ग्रेवाल आक्रमण झालेला आहे. प्रकाश बनकरचा कब्जा घेणं सोपं नाही. की आग आहे, आग धरलं का पोहोचते आहे. परत खडाखडी समोरासमोर कुठे टाळ्या वाजवा की महाराष्ट्राच्या ढाऱ्या वाघासाठी. उत्तर भारत विरुद्ध महाराष्ट्र असे मुकाबले अनेक झालेले आहेत.
डावाची पकड घेताना दिसतात कबनूर मध्ये ग्रामदेवत जंदीसो ब्रांसो विरोध समिती कबनूर मोजे ग्रामपंचायत यांच्या वतीनं महाराष्ट्रातलं आणि भारतातलं बलाढ्य कुस्ती मैदानात पार पडतात 5 एप्रिल 2024 महाराष्ट्राचा एक क्रेज असणारा पैलवान प्रकाश बनकरनं कब्जा घेतलेला आहे. घुटना डावाची पकड घेतलेली आहे. हॅलो समोरची जी पब्लिक आहे तो बसून खाली बसा पुढचे तुम्हाला 500 रुपये तिकीट लावून अशा कुस्त्या बघायला मिळणार. त्यामुळे शांततेने असं मैदान झालं. कुस्तीला खाली बसा म्हणून हात जोडली तुम्हाला खाली बसा घेऊ माझ्या कुस्ती तुम्ही का बसत नाही? तुम्ही सिकंदर शेखची कुस्ती बघण्यासाठी आला बसत नाही खाली. हो समोरचे हो टोपीवाले हो ऐकाय घेऊ ऐकाय घेऊ सगळ्यांनी खाली बसून घ्या. खाली बसा. आवाज कमी केला हो. सगळ्यांनी खाली बसून घ्या. आवाज कमी केला बसा की तुम्हाला विनंती. प्रेक्षकांना एक नंबरची कुस्ती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही खाली बसू शकता. आवाज कमी केला आता 10 वाजून गेल्या. त्यांना काय सांगायचं ही मंडळी खाली का बसत नाही? हो बसा की तुम्हाला हात जोडतो खाली बसा. बरेगावला म्हणून तुमच्या गावातील भागातील हात जोडतो. पैलवान प्रकाश त्रिवेणी पैलवान शेख महाराष्ट्र केसरी यांचे स्वागत. पैलवान काला टी-शर्ट काला महाराष्ट्र केसरी सिकंदर त्याला शेख लगेच मिळायचं आहे. फार गर्दी झालेली आहे. घुटना आणि एकदा रोहित लाडपूर लवकर यायचा मैदानात. तेव्हा प्रकाश बनकर विजय झालेले आहे. टाळ्या करा. चला पहिला शरीराची कटच पहा ते स्नायू पहा त्या मांड्या आपण छाती ते रूप ते नाक तो कलर सोन्याचा कुस्तीप्रेमींच्या तर्फे त्यांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आलेले आहेत. चला आम्ही दिलेले आहे.
फोटो काय येत 2 मिनिटात